Hello dear students, welcome to one short revision lecture of all those 8 topics that we have covered in Impulse batch. रोटेशनल डायनॅमिक्स पासून करंट इलेक्ट्रिसिटी पर्यंत सगळे टॉपिक्स आज एकाच व्हिडिओमध्ये क्विकली मी एक्सप्लेन करणार आहे. एक डिस्क्लेमर की हा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये एक्सप्लेनेशन नाही, नुसते फॉर्म्युले मी लिस्ट डाऊन करून देणार आहे. काय काय फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला सीईटी साठी कोणते कोणते फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची गरज आहे. ओके, सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि तुम्हाला ह्या पर्टिक्युलर PDF मध्ये मी जे काही लिहिणार आहे त्याची कॉपी डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड करेन. सो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डाउनलोड करून ती ॲज अ फॉर्म्युला शीट घेऊ शकता सगळ्या लेसनची एकत्र. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक. या सिक्वेन्समध्ये मी घेणार आहे रोटेशनल, मेकॅनिकल, केटीजी, थर्मो, ऑसिलेशन, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी, ऑल द फॉर्म्युले. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट, दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. वेटेज 7 मार्क आहे HSC एक्झामला आणि 3 क्वेश्चन सीईटीला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. या लेसनच्या वेटेज जास्त आहे, 7 मार्क म्हणजे खूप जास्त वेटेज आहे. पहिले 4 धडे 7 मार्कांचे आहेत, इम्पॉर्टंट धडे आहेत. लेट्स स्टार्ट गाइज विथ द फर्स्ट टॉपिक, दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. बेसिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. काही बेसिक फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे. S इज इक्वल टू आर थीटा, V इज इक्वल टू आर ओमेगा अँड AT इक्वल्स टू आर अल्फा. हे बेसिक फॉर्म्युले आहेत लिनियर आणि अँग्युलर मोशनमध्ये कंपेअर करणारे बेसिक फॉर्म्युले आहेत. आर अल्फा. ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि हा रेडियस आहे. याला वेक्टर फॉर्ममध्ये असं लिहिलं जातं. S बार इज इक्वल टू थीटा बार क्रॉस आर बार, V बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार आणि AT बार टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. हे त्यांच्यातलं वेक्टरमधलं रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे 11वीत झालं आहे आपल्याला. 11वीमध्ये त्यानंतर आपण शिकलो होतो व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय असतं आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले होते. आधी मी मॅग्निट्यूड वाईज सांगतो तुम्हाला. मॅग्निट्यूड वाईज V²/r, R ओमेगा स्क्वेअर आणि V ओमेगा असे 3 फॉर्म्युले वेक्टर स्केलर फॉर्ममध्ये मॅग्निट्यूड वाईज आणि वेक्टर फॉर्ममध्ये ते असे दिसतात. AC बार इज इक्वल टू मायनस V²/r इंटू आर नॉट कॅप मायनस V²/r इंटू आर नॉट कॅप. याच्या केसमध्ये तो फॉर्म्युला असा बनतो मायनस आर बार ओमेगा स्क्वेअर आणि V ओमेगाच्या केसमध्ये तो फॉर्म्युला बनतो V क्रॉस V इकडे असतो, ओमेगा इकडे असतो. सो ओमेगा क्रॉस V जर काही केलं आपण ओमेगा क्रॉस V यू गेट इनवर्ड डिरेक्शन, राईट, ओमेगा क्रॉस V. ओके, आता हे तुम्ही लक्षात ठेवा. मी तर डिराईव्ह केलं ओमेगा. समजा राईट हँड थंब रूलनी ओमेगा वर असेल, वेलॉसिटी तिकडे असेल, तर मी ओमेगा क्रॉस V केलं तर इनवर्ड डिरेक्शन मिळते, विच इज द करेक्ट डिरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो दीज वर सम फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन झालं. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन नंतर सेंट्रिपिटल फोर्स बनतो. सो ऑब्व्हियसली FCP चे फॉर्म्युले mv²/r, नुसतं मासने मल्टिप्लाय करत सुटा त्याला, mr ओमेगा स्क्वेअर mv ओमेगा, हे त्याचे सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले बनतील. आणि तसं सेंट्रिफ्युगलचे फॉर्म्युले सेम असतात. सो दीज वर सम बेसिक फॉर्म्युले दॅट वी हॅव स्टडीड इन अवर क्लास 11th स्टँडर्ड सिलेबस. त्यानंतर कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आपल्याला माहिती आहे लिनियरमध्ये 3 असतात, अँग्युलरमध्ये पण 3 बनतात. सो लिनियरचे इथे लिहितो मी S. पहिला इक्वेशन हा लिहूयात. पहिला इक्वेशन कोणता असतो कायनेमॅटिकल? द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इज V इज इक्वल टू U प्लस AT. बरोबर. दुसरा असतो S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर आणि तिसरा असतो V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. तसेच अँग्युलरमध्ये काय बनतील तर फायनल वेलॉसिटीला मी फायनल ओमेगा लिहिणार इज इनिशियल ओमेगा प्लस अल्फा इंटू टी. ॲक्सेलरेशनची जागी अल्फा येणार अँग्युलर. थीटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. तिसरा काय बनेल ओमेगा फायनल स्क्वेअर इज ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. बघा लिनियरचं अँग्युलरमध्ये कन्वर्ट केलं आहे मी फक्त. आणि चौथा कायनेमॅटिकल इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. S इज इक्वल टू U प्लस V/2 ॲव्हरेज वेलॉसिटी इंटू टाईम. तसं अँग्युलरमध्ये बनतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ॲव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इनिशियल प्लस ओमेगा फायनल बाय 2 इंटू टाईम. ओके, रिमेंबर द फॉर्म्युला. ओमेगा फायनल आहे हा, ओमेगा फायनल अपॉन 2 इंटू टाईम. हे इक्वेशन्स कायनेमॅटिकल व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सॉल्विंग न्यूमेरिकल्स. लेट्स मूव फर्दर. आता नेक्स्ट बघा
नेक्स्ट काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. तुम्हाला माहिती आहे UCM आपण शिकलो तर त्याचे ॲप्लिकेशन्स येतात. व्हॉट आर ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहिला आहे रोड, हॉरिझॉन्टल रोडवरनं गाडी चालली आहे, त्याची Vmaxचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी ऑन हॉरिझॉन्टल रोड इज नो स्किडिंग कंडिशन μRg. ही नो स्किडिंग कंडिशन काय, नो स्किडिंग, सटकली नाही पाहिजे गाडी, त्याच्यासाठी काय मॅक्सिमम स्पीड अलाउड, ही मॅक्सिमम स्पीड अलाउड आहे, सटकली नाही पाहिजे त्यासाठी काय. दुसरी आहे वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ काय असतं की जर एक असा हॉरिझॉन्टल सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जर काही गाडी अशी हॉरिझॉन्टली पळवली तर त्या केसमध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मॅक्सिमम मिनिमम स्पीड काय मेंटेन केली पाहिजे मी. तर त्यासाठी बघा मी तुम्हाला फिगर ड्रॉ करून दाखवतो. जर आपण वेल ऑफ डेथमध्ये समजा हा ऑब्जेक्ट आहे, याला आपण या सर्क्युलर मोशनमध्ये फिरवत असू तर तो खाली नाही पडला पाहिजे. त्यासाठी इतका किती फास्ट फिरवला पाहिजे, त्याला एवढा फास्ट फिरवला पाहिजे आपण की सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे ना mv²/r तो नॉर्मल रिॲक्शन देतोय आणि त्यामुळे खाली त्याला ओढणारं वेट आहे, वेट, बट वेटला काउंटरॅक्ट फ्रिक्शननी केलं पाहिजे. फ्रिक्शनल फोर्स शुड काउंटरॅक्ट वेट. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स μ×n असतो. सो μ×n किती आहे नॉर्मल रिॲक्शन, mv²/r शुड बॅलन्स mg. mg त्याच्यापेक्षा कमीच पाहिजे, mg त्याच्यापेक्षा कमीच पाहिजे किंवा इक्वल टू पाहिजे, जास्तीत जास्त इक्वल टू चालेल. ठीक आहे. सो मी असं लिहू शकतो इथे, नुसतं इक्वल टू नाही, लेस दॅन इक्वल टूला सेफ राहील तो, नो पडला नाही पाहिजे, तो पडला नाही पाहिजे. त्यामुळे वेलॉसिटी मिनिमम किती पाहिजे. जर तुम्ही हे नीट सॉल्व केलं, कॅन्सल केलं तर यू विल गेट दी आन्सर इन दिस वे. बघा वेगळ्या कलरने दाखवतो मी इथे तुम्हाला. यू विल गेट वेलॉसिटी इज इक्वल टू, इट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू √gr/μ. मिनिमम आहे ही, मिनिमम, ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर सेफ येतो, स्लो झाला की तो पडून जाईल, या स्पीडपेक्षा खाली आला तर पडूनच जाईल तो. ओके, नेक्स्ट आहे व्हेकल ऑन अ बँक रोड. बँक रोडवरती जर का व्हेकल असेल तर आपल्याला माहिती आहे दोन फॉर्म्युले आहेत, एक मॅक्सिमम आणि एक मिनिममचा, राईट. हा जर का अँगल थीटा असेल, बँकिंग अँगल, तर एक मिनिममचा आधी लिहितो मी फॉर्म्युला. मिनिममचा फॉर्म्युला काय, √ वरती मायनस साईन आहे मिनिममला, RG tan θ minus μs/1 + μs tan θ. तेच जर काही मॅक्सिममचा विचारला तर फक्त वरती प्लस करून टाकायचं, √RG tan θ + μs/1 - μs tan θ. बघा किती सिंपल फॉर्म्युले, दोन फॉर्म्युले आहेत, मिनिमम मॅक्सिमम, लक्षात ठेवा. हे सगळे फॉर्म्युले आहेत. आणि लास्ट आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलममध्ये व्हरायटी खूप आहे फॉर्म्युल्यामध्ये. ओके, कोनिकल पेंडुलम काय असतो, वेन सिंपल पेंडुलमला डिस्प्लेस करून हॉरिझॉन्टल मोशनमध्ये फिरवलं, इट इज कॉल्ड एज अ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलममध्ये थीटा इज द अँगल, R इज द रेडियस, H इज द हाईट, L इज द लेंथ आणि M इज द मास. तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज टेन्शन. टेन्शनचा फॉर्म्युला आहे mg sec θ. सेंट्रिपिटल फोर्स विचारला जाईल, फॉर्म्युला आहे mg tan θ. टाइम पिरियड विचारला जाईल, टाइम पिरियड. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π√L cos θ/g. आणि वेलॉसिटी विचारली जाईल बॉबची, √RG tan θ. ओके, दीज आर द व्हॅल्यूज, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नंतर आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे क्रिटिकल केसला, आय एम टॉकिंग अबाउट क्रिटिकल केस, कमीत कमी वेलॉसिटी बॉटमला √5gr पाहिजे, टॉपला √gr पाहिजे, मिडवेला √3gr पाहिजे. या मिनिमम व्हॅल्यूज आहेत, कमीत कमी, बेअर मिनिमम. ह्याच्यापेक्षा कमी असेल तर होऊ शकत नाही व्हर्टिकल मोशन. आणि त्यानंतर वेलॉसिटीज आणि एनर्जीज आपण सगळे काढू शकतो. लक्षात ठेवा, फॉर क्रिटिकल आहे, फॉर क्रिटिकल VCM, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन क्रिटिकल केसला अशी असते. ह्याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी पॉसिबल आहे नक्कीच, बट ही मिनिमम आहे. आणि ह्याच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला ओव्हरब्रिज वगैरे सगळं डिलीट केलं आहे. बट हां, एक महत्त्वाचं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे हे स्ट्रिंगसाठी व्हॅलिड आहे. काय, स्ट्रिंगसाठी, हे स्ट्रिंगसाठी व्हॅलिड आहे. बट जर रॉड असेल, मास अटॅच्ड टू अ रॉड असेल जर काही, आणि रॉड जो आहे तो फिरणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, तर V ॲट बॉटम जो आहे ना तो फक्त आणि फक्त √4gr किंवा GL एवढंच रिक्वायर्ड आहे. रिमेंबर, फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे √5gr असते तर √4grचं काम चालतं.
ओके, these आर द फॉर्म्युला इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हे मिनिमम रिक्वायर्ड आहे. बाकी तर मग तुम्हाला जनरल केसमध्ये मग इथे पोहोचला वगैरे, वेलॉसिटी वगैरे, हे तर तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायची गरज नाही. एनर्जी कॉन्झर्वेशन सॉल्व्ह करायचं. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन यानी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतात. एनर्जी कॉन्झर्वेशनने कुठल्याही पोझिशनला पार्टिकल पोहोचलाय त्याची वेलॉसिटी एनर्जी कॉन्झर्वेशनने काढा. इथली टोटल इज इक्वल टू इथली टोटल. सॉल्व्ह इट. लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. मोमेंट ऑफ कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तुम्हाला माहिती आहे कुठलाही पार्टिकल ऑफ मास m असेल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया तेव्हाच डिफाईन होतो ज्यावेळेस ॲक्सिस फिक्स्ड असेल. जर ह्याला या ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला फिरवायचं असेल आणि हे डिस्टन्स r असेल तर याचा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा mr². मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला आहे पार्टिकल माससाठी. खूप सारे पार्टिकल्स असतील तर सगळ्यांचा ॲड होईल, त्यामुळे मग फॉर्म्युला कसा दिसेल, समेशन ऑफ mi/r² असं दिसेल मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. राईट. सो हा फॉर्म्युला मल्टिपल माससाठी, हा फॉर्म्युला एका माससाठी. आणि जर सिस्टम डिस्ट्रीब्युटेड मासेस जे असतील ते कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युशन असेल, म्हणजे जसं की स्फिअर, डिस्क, एखादी सॉलिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर समेशन विल बी रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन dm into r² विल गिव्ह यू मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचे हे फॉर्म्युले आहेत. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं, रेडियस ऑफ गायरेशन इज दॅट डिस्टन्स, इट इज दॅट डिस्टन्स where if the whole mass of the body is placed it gives you the same moment of inertia. So m अख्खं मास त्या डिस्टन्सवरती ठेवलं मी तर मला सेम मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल, म्हणजे केचा फॉर्म्युला बनेल √I/m. फॉर्म्युले माहिती पाहिजे तुम्हाला. रेडियस ऑफ गायरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. पॅरलल ॲक्सिस थिअरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचं काम काय आहे की जर मला सेंट्रल ॲक्सिस, मला माहिती आहे बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास काय माहिती असेल तर शिफ्टेड ॲक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा. तर पॅरलल ॲक्सिस थिअरमप्रमाणे जर रँडमली कुठल्याही शेपची बॉडी असेल आणि तिच्या सेंटरच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल, ऑलरेडी तर शिफ्ट करून डिस्टन्स एचनी शिफ्ट करून एनी जनरल ॲक्सिस ओच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कसा देऊ शकतो मी. एनी जनरल ॲक्सिस ओच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस mh². हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि तसंच परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम एस्पेशली प्लेन बॉडीसाठी व्हॅलिड आहे. प्लेन बॉडी. सो समजा एखादी प्लेन बॉडी आपल्याकडे असेल, खूप कमी थिकनेसवाली प्लेन बॉडी, खूपच कमी थिकनेस आहे, दिसायला जास्त दिसते पण कमी थिकनेस आहे खूप. प्लेनार बॉडी. कशी बॉडी आहे, प्लेनार. मी ह्याला इरेज करतो. ठीक आहे, वी विल जस्ट कन्सिडर अ प्लेन बॉडी. सो मी त्याला प्लेन म्हणून असं कन्सिडर करतो, ही प्लेन बॉडी. आणि जर प्लेन बॉडीमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही दोन ॲक्सिसच्या अलॉंग माहिती असतील, Ix आणि Iy, दोन ॲक्सिसच्या अबाउटचे मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असतील आणि ते दोन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर रिझल्टंट थर्ड ॲक्सिस जी आहे, जी परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, तिच्या अबाउटचं मोमेंट ऑफ इनर्शिया Iz इज Ix प्लस Iy. हा फॉर्म्युला बनतो. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द थर्ड झेड ॲक्सिस. पण तिन्ही पण म्युच्युअली परपेंडिक्युलर पाहिजे. रिमेंबर, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देन ऑल रिलेशन्स ऑफ अँग्युलर मोशन, लिनियर आणि अँग्युलरचे सगळे रिलेशन आता इथे लिहूयात आपण. बघा, लिनियर क्वांटिटीज कोणत्या कोणत्या आहेत आणि अँग्युलर क्वांटिटीज कोणत्या कोणत्या आहेत. लिनियरमध्ये डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलरमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता इथं मास होता, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया आला आहे. सो आता बघा एक एक कसे बनतील काय. लिनियर आणि अँग्युलरचे मी फॉर्म्युले बनवणार आहे. अँग्युलर, लिनियर आणि अँग्युलरचे मी फॉर्म्युले बनवणार आहे. लिनियरमध्ये कायनेटिक एनर्जी होते हाफ mv². तसे इथे कायनेटिक एनर्जी काय बनेल, हाफ एमच्या जागी I येईल, पीच्या जागी ω² येईल. बघा ना, मी फक्त कम्पेअर करतोय. इथे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, इथे फोर्सची जागी टॉर्क येईल. टॉर्क इज इक्वल टू मासची जागा कोण घेणार, I घेणार, I अल्फा. इथे येईल लिनियर मोमेंटम इज मास इंटू वेलॉसिटी. इथे लिनियरच्या जागी अँग्युलर मोमेंटम येईल, मासची जागा घेईल I, व्हीची जागा घेईल ω. सिम्पल. इथे येईल वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तसं इथे वर्क डन इज इक्वल टू टॉर्क, फोर्सची जागा टॉर्क घेईल ना, टॉर्क डॉट डिस्प्लेसमेंट थीटा, टाऊ डॉट थीटा.
वर्कचा फॉर्म्युला बनेल. पॉवरचा फॉर्म्युला इथं होता फोर्स डॉट वेलॉसिटी, तसं इथं पॉवरचा फॉर्म्युला काय बनेल, फोर्सची जागा टॉर्क घेईल आणि वेलॉसिटीची जागा अँग्युलर वेलॉसिटी घेईल. सो दीज विल बी द फॉर्म्युले. रिलेशन्स आहेत, सिम्पल आहेत. लिनियर माहिती असेल तर अँग्युलर बनवता येतात. आणि नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट या लेसनचा आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम जो असतो ना तो असतो आर क्रॉस पी. लक्षात ठेवा, लिनियर मोमेंटमचा मोमेंट काढला की अँग्युलर मोमेंटम मिळतो. आणि रूलप्रमाणे जर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढला ना तर तुम्हाला टॉर्क मिळतो. कसं काय सर, असं कसं? कारण की 11वीमध्ये लिनियर मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह होता फोर्स, न्यूटन्स लॉ होता. तर अँग्युलरमध्ये हेच असेल ना ऑब्व्हियसली. लिनियर मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह फोर्स तर अँग्युलर मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह टॉर्क. आणि जर इफ टॉर्कच झिरो असेल, जर टॉर्क ॲक्ट नसेल होत बॉडीवरती, टॉर्क झिरो असेल तर डेरिव्हेटिव्ह झिरो बनेल. आता डेरिव्हेटिव्ह झिरो कधी बनतो, ज्यावेळेस क्वांटिटी कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. कॉन्स्टंट क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो म्हणजे एल कॉन्स्टंट झालं. त्यामुळे कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला हाच आहे. इफ एक्सटर्नल टॉर्क इज झिरो, अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट, म्हणजे I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. यानंतर रोलिंग मोशन होतं पण ते डिलीट केलं सिलेबसमधनं. सो हा इथे एंड होतो रोटेशनल डायनॅमिक्स पहिला धडा. 7 मार्काला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. 3 पेजचे सगळे फॉर्म्युले आहेत, सगळेचे सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. लेट्स मूव्ह फर्दर. दुसरा आहे सरफेस टेन्शन म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये बेसिक काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की व्हॉट इज मिनिंग ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. पहिले तर स्टेट्स ऑफ मॅटर किती असतात, 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. त्यामध्ये आपण लिक्विड आणि गॅसला म्हणतो फ्लुइड, पण नॉर्मली या लेसनमध्ये आपण लिक्विडबद्दलच जास्त बोलणार आहे, गॅसबद्दल नाही बोलणार. गॅसबद्दल पुढचे 2 लेसन पडलेच आहेत. सो फ्लुइडबद्दल बोलणार आहे. फ्लुइड 2 प्रकारचे असतात, आयडियल फ्लुइड, रिअल फ्लुइड. रिअल फ्लुइड, आयडियल फ्लुइड ते फ्लुइड असतं ज्याच्यामध्ये नॉन विस्कस, कॉम्प्रेसिबल नसतं, विस्कॉसिटी नसते त्याच्यामध्ये इररोटेशनल फ्लो असतो, डेन्सिटी कॉन्स्टंट असते. अशा काही प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्ही वाचू शकता. नॉर्मली सगळे फ्लुइड रिअल असतात कारण की त्यांना विस्कॉसिटी असते, बट आयडियल फ्लुइडसाठीच आपण पूर्ण थिअरी करतो. बराच पार्ट डिलीट करून टाकलाय, प्रेशर बिशर सगळं डिलीट करून टाकलंय. डायरेक्टली सरफेस टेन्शन चालू होतं. सरफेस टेन्शनमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जर सरफेस टेन्शनमध्ये काय माहिती पाहिजे, मॉलिक्युलर थिअरीवरतून कशी सरफेस टेन्शन आपण एक्सप्लेन केलं की जर एखाद्या लिक्विडमध्ये आपण 3 मॉलिक्यूल अज्युम केले, एक सरफेसवरती, एक मध्ये कुठेतरी आणि एक एकदम आतमध्ये लिक्विडच्या, तर याच्यावरती नेट फोर्स 0 असतो. नेट फोर्स ऑन ए किती असतो, 0. ए मॉलिक्यूलचा, ए मॉलिक्यूलवरती फोर्स ॲक्ट होत नाही कारण की त्याच्या सगळा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स पाण्याच्या आतमध्ये होता. बी साठी तसं होत नाही. बी साठी नेट फोर्स डाऊनवर्ड ॲक्ट होतो. बी साठी नेट फोर्स डाऊनवर्ड असतो कारण की आतमधला फोर्सेस, बाहेर तर एअर मॉलिक्यूल आहेत त्याला कॅन्सल नाही करू शकत. आणि सी साठी नेट फोर्स जो आहे तो मॅक्स आहे आणि डाऊनवर्ड आहे सी साठी, कारण की त्याचा अर्धा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स पाण्यात आहे, अर्धा एअरमध्ये आहे. सो एअरमध्ये मॉलिक्यूल नेग्लिजिबल आहे, सो याच्यावरती मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होत असतो. त्यामुळे सी एक्सपिरियन्स मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स. त्यामुळे काही कन्क्लुजन पॉईंट्स लिहायचे असतात. ऑल मॉलिक्युल्स ऑन सरफेस एक्सपिरियन्स मॅक्स डाऊनवर्ड फोर्स. आणि यामुळे सगळ्यांना डाऊनवर्ड फोर्स झाला की नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिनिमम होणार. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन सरफेस इज मिनिमम. कमीत कमी मॉलिक्यूल सरफेसवरती राहणार. बट प्रत्येक मॉलिक्यूलची एनर्जी सरफेसवरती मॅक्सिमम असणार. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ईच मॉलिक्यूल ऑन सरफेस इज मॅक्सिमम. बट लास्ट पॉइंट, बट लिक्विड काय करतोय, मॉलिक्यूल सरफेसवरती कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो, राईट. सो लिक्विड जर कमीत कमी मॉलिक्यूल ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, पोटेन्शियल एनर्जी टोटल तर ओव्हर रायटिंग नको, मी तुम्हाला ह्याची PDF देणार, राईट. सो लास्ट पॉईंट असा येईल, देअरफॉर टोटल एनर्जी ऑफ लिक्विड सरफेस will always
बी मिनिमम, कमीत कमी लिक्विडची टोटल एनर्जी राहण्याचा प्रयत्न होईल सरफेसवरती, कारण की कमीत कमी मॉलिक्यूल राहतात. हां, प्रत्येक मॉलिक्यूलची एनर्जी मॅक्सिमम आहे, बट सरफेसची अख्खी एनर्जी मिनिमम राहणार कधी पण. दॅट इज द रूल. मॉलिक्युलर थिअरी व्हेरी इम्पॉर्टंट. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड फोर्स. फोर्स इज इक्वल टू टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ ती लेंथ असते जी वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली असते साईडून. म्हणजे जर का मी निडल ठेवली पाण्यावरती, तर इथून पाणी कॉन्टॅक्टमध्ये, इथून पाणी कॉन्टॅक्टमध्ये 2L घेतलं पाहिजे. मी समजा एक स्क्वेअर प्लेट घेतली, बुक टाकली आपली बुक, तर बुकला बाहेरूनच पाणी फक्त सराउंड करेल, म्हणजे मी फक्त 2L आणि 2Bच ॲड करणार आहे. बट मी एक फ्रेम टाकली, फ्रेम, तर फ्रेमला आतून पण पाणी आणि बाहेरून पण पाणी, दोन्हीकडनं पाणी सराउंड करेल. सो इफेक्टिव्ह लेंथ कशी घ्यायची आहे? ती लेंथ जी ॲक्च्युअली सरफेसवरती टच करते. का सरफेसवरती मटेरियलला कुठून कुठून टच होतं आहे, दॅट इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह लेंथ. ठीक आहे. आणि रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी इज सरफेस एनर्जी ऑर वर्क डन इज T इंटू dA. हा चेंज इन एरिया आपण काढताना फिल्म असेल तर 2 एरियाज घ्यायचे असतात. फिल्म असेल तर 2 एरियाज, आणि जर ड्रॉप असेल तर एकच एरिया घ्यायचा. सो हा दिस इज सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी, दिस इज सरफेस टेन्शन, आणि DA म्हणजे चेंज इन एरिया. DA काय आहे? चेंज इन एरिया. चेंज इन एरिया. ओके ओके. नेक्स्ट आहे ड्रॉप टू ड्रॉपलेट. ड्रॉपलेट टू ड्रॉपचा वर्क डनचा फॉर्म्युला आपण बघितला आहे. इट इज 4πr² n⁻⁴ - 1. जर मोठा r दिला असेल तर, छोटा r दिला असेल तर 4π छोटा r² n-n⁻⁴. कोणताही फॉर्म्युला वापरा, जो दिला असेल तो वापरू शकता. किंवा याचा फॉर्म्युला असा पण येईल ज्याच्यामध्ये दोन्ही r आहे, n, r आणि r सगळे आहेत. तर 4πr² n t म्हणजे 4πr² n सगळा टोटल एरिया इंटू टेन्शन -4πr² t असा पण एक फॉर्म्युला बनतो. दिस बिकम्स द थर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. याच्यामध्ये काय करू शकतो मी? 4π आणि t कॉमन घेऊ शकतो, r² n - r² असं लिहू शकतो. दिस इज ऑल्सो वन वे ऑफ रायटिंग द फॉर्म्युला. बट मेन तर हे दोन आहेत. ठीक आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज द अँगल मेड बाय द सॉलिड with the curve tangent drawn to the liquid at the point of contact. For example, लिक्विड असा असेल तिथे टँजंट ड्रॉ केला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला. दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवा, ॲडहेझिव्ह फोर्स जर मोठा असेल कोहेझिव्हपेक्षा, ॲडहेझिव्ह जास्त असेल कोहेझिव्हपेक्षा, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असतो. ठीक आहे. आणि जर कोहेझिव्ह फोर्स जास्त असेल ॲडहेझिव्हपेक्षा, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज असतो. आता एक्झॅक्ट रिलेशन ते √2 वाला आहे, तर मी तुम्हाला ते रिलेशन एक्झॅक्टली सांगतो. हे रँडम, हे जस्ट जनरल आहे. आपण त्याला एक्झॅक्ट रिलेशनमध्ये बघूयात कसं होतं. एक्झॅक्ट रिलेशन काय पहा. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिलेशन? दिस इज द मॉलिक्यूल, दिस इज फोर्स ऑफ ॲडेझन, दिस इज फोर्स ऑफ कोहेजन. जर आपल्याला रिझल्टंट इथे पाहिजे असेल, खाली रिझल्टंट पाहिजे असेल, म्हणजे नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूज, तर FA शुड बी इक्वल टू FC/√2. कुठून आलं √2? तर 45 डिग्री ना, कॉस 45 घेतलं की √2 होतो, 1/√2 होतो. सो FC/√2 इज FAला 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनतो. ठीक आहे. आपल्याला जर का ह्याला इथे न्यायचं असेल, तर हा जो आहे हा अजून असा आला पाहिजे. हा जो आहे म्हणजे कोण मोठा पाहिजे? FA मोठा पाहिजे. जर FA मोठा असेल F/√2 पेक्षा, FA मोठा असेल F/√2 पेक्षा, तर रिझल्टंट आतमध्ये येईल, थीटा ॲक्यूट बनेल. आणि थीटा ऑब्ट्यूज कधी बनेल? जेव्हा FA लेस दॅन FC/√2 असेल. हे फक्त तुम्हाला कंडिशन माहिती पाहिजे, दॅट्स इट. बाकी मग एक्सेस प्रेशर काय असतं? तर ड्रॉपसाठी एक्सेस प्रेशर म्हणजे आतमध्ये किती एक्स्ट्रा प्रेशर आहे ते असतं 2T/R. आणि जर बबल असेल तर बबलसाठी एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला असतो 4T/R. कारण की बबलला 2 सरफेसेस असतात, त्यामुळे कॅपिलॅरिटीमध्ये हाईट किती वरती लिक्विड राईज होते, हाईट इन अ कॅपिलरी ट्यूबचा फॉर्म्युला असा आहे, H इज इक्वल टू 2T cos θ अपॉन R ρg. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन विचारले जातील. रेडियस कमी जास्त करणं, जी कमी जास्त करणं, वेगळ्या प्लॅनेटवरती घेऊन जाणं, एलिव्हेटरमध्ये ठेवणं, सगळं त्यावेळेसमध्ये तुम्हाला H कसा चेंज होतो तो समजला पाहिजे.
दिस इज द फॉर्म्युला ऑफ कॅपिलॅरिटी. आणि नंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे त्यामध्ये आपण पुढे जाणारच आहे, बट बिफोर दॅट सरफेस टेन्शन डिपेंड कसं करतं टेम्परेचरवरती. सरफेस टेन्शन डिपेंड्स ऑन टेम्परेचर. कसं तर फॉर्म्युला असा आहे, सरफेस टेन्शन इज सरफेस टेन्शन ॲट 0 डिग्री 1 मायनस अल्फा थीटा. ठीक आहे. सो टेम्परेचर वाढलं की सरफेस टेन्शन कमी होतं. टेम्परेचर इन्क्रीज सरफेस टेन्शन डिक्रीज. एक्सेप्शन आहे त्याला, मोल्टन कॉपर आणि कॅडमियम. इम्प्युरिटीवर पण डिपेंड करतं. इम्प्युरिटी सोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार, सोल्युबल असेल तर तो कोहेसिव्ह फोर्स वाढवेल, आणि इनसोल्युबल असेल किंवा स्पॅरिंगली सोल्युबल असेल सरफेस टेन्शन डिक्रीज होणार, डिक्रीजेस. ओके. लेट्स मूव फर्दर. आता पुढचा जो पॉईंट ना तो आहे लास्ट या लेसनचा. टाइप्स ऑफ फ्लो तुम्हाला माहिती आहे. एक असतो स्ट्रीमलाइन फ्लो आणि दुसरा असतो टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट या दोन फ्लोमध्ये, टर्ब्युलंट आणि स्ट्रीमलाइनमध्ये, स्ट्रीमलाइनमध्ये लिक्विड शीट्सच्या फॉर्ममध्ये फ्लो होतो आणि नंतर जसं जसं स्पीड वाढते तसं तो टर्ब्युलन्स जनरेट होतो त्याच्यामध्ये. आपण फक्त स्ट्रीमलाइन्ड फ्लो स्टडी करतो नॉर्मली. रेनॉल्ड्स नंबर जो असतो तो काय असतो, तर स्ट्रीमलाइनचा फ्लो टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट कुठल्या वेलॉसिटीला होतो, त्या वेलॉसिटीला नॉर्मली म्हणतात क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी. अँड सो रेनॉल्ड्स नंबर काय आहे, तर क्रिटिकल वेलॉसिटीचं रिलेशन विस्कॉसिटी बरोबर काय असतं, तर डायरेक्टली आहे, डेन्सिटी बरोबर इन्व्हर्सली आहे आणि डायमीटर ऑफ द पाईप बरोबर इन्व्हर्सली आहे. याचा जो कॉन्स्टंट आहे दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज रेनॉल्ड्स नंबर. सो द फॉर्म्युला बिकम्स VC इज इक्वल टू R eta upon rho d. This becomes the formula. What is meaning of rho? It is density of liquid. What is meaning of d? It is the diameter of the pipe. And eta is viscosity, coefficient of viscosity. What is VC? VC is critical velocity. Critical velocity. Critical velocity is that velocity आता सांगितलं मी when streamline converts to turbulent. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी व्हेरी इम्पॉर्टंट. दोन शीट्स जेव्हा फ्लो होतात तेव्हा दोन शीटमध्ये जो फ्रिक्शनल फोर्स असतो किंवा विस्कस फोर्स असतो तो दोन फॅक्टर्सवर डिपेंड करतो. एक त्या शीटचा एरिया, दुसरा त्यांच्यामध्ये वेलॉसिटी ग्रेडियंट किती आहे dv/dx. आणि याचा जो कॉन्स्टंट आहे दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज इटा a dv/dx. दिस लॉ इज कॉल्ड एज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न बनतात. आता नेक्स्ट साईडला बघा, स्टोक्स लॉ आणि टर्मिनल वेलॉसिटी एवढंच आहे, बाकी पुढचा पूर्ण डिलीट करून टाकलाय. स्टोक्स लॉ काय आहे की कुठल्याही लिक्विडमध्ये ज्यावेळेस स्फेरिकल ऑब्जेक्ट मूव्ह होतो तेव्हा त्याला किती विस्कस फोर्स ॲक्ट होतो, 6 पाय इटा RV एवढा फोर्स ॲक्ट होतो. आणि ज्यावेळेस तो खाली 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 पडतो त्यावेळेस विस्कस फोर्स वाढत जातो वाढत जातो वाढत जातो. एक पॉईंट असा येऊन जातो की विस्कस फोर्स, नीट आहे का, एक पॉईंट असा येऊन जातो की विस्कस फोर्स प्लस अपवर्ड अपथ्रस्ट इज इक्वल टू डाऊनवर्ड वेट बनतं. एक पॉईंटला काय होतं, वेट डाऊनवर्ड, विस्कस आणि अपथ्रस्ट अपवर्ड हे दोन्ही इक्वल होऊन जातात. त्यानंतर पार्टिकलवरती नेट फोर्स 0 होतो. त्यानंतर पार्टिकलची स्पीड वाढण्यात थांबून जातं, त्याला आपण टर्मिनल स्पीड म्हणतो किंवा टर्मिनल वेलॉसिटी म्हणतो. आणि त्या टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे 2/9 gr²/eta. हा 9 आहे तो g आहे, कन्फ्युजन नको, त्यामुळे मी ह्याला 9 असं लिहितो. 9 I will write 2/9 gr²/eta, and then there is density of solid minus density of liquid. सिग्मा मायनस रो किंवा रो मायनस सिग्मा जे काही नोटेशन्स आहेत ते नोटेशन्स इथे तुम्ही वापरू शकता. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. स्टोक्स लॉ, विस्कस फोर्स, न्यूटन्स लॉ, रेनॉल्ड्स नंबर, स्ट्रीमलाइन टर्बुलेंट फ्लो. दिस इज ऑल अबाउट मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. Let's move to the next topic. Let's move to the third topic. Third topic जो आहे that is KTG radiation. Once again 7 मार्क. पहिले 4 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाचं वेटेज 7 मार्क आहे. 7 4 28. 30% तुमचा सिलेबस पहिल्या 4 लेसनमध्येच होऊन जातो. सो काय आहेत बेसिक टर्म्स वगैरे तुम्हाला माहिती आहे. इथे आयडियल गॅस इक्वेशन लिहितो मी, PV = nRT सगळ्यांना माहीत आहे.
3 लॉसपासून बनलं आहे, बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलुझॅक्स लॉ. बट प्रेशर इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. सो प्रेशर इज इक्वल टू 1/3 NM VRMS स्क्वेअर बाय V. हा VRMS आणि व्हॉल्यूम आहे. दुसरा फॉर्म्युला आहे 1/3 MVRMS स्क्वेअर. मी ॲक्च्युली C लिहितो याला, बट इथं टेक्स्टबुकमध्ये V दिलं म्हणून मी V लिहितो आता. 1/3 रो VRMS स्क्वेअर. प्रेशरचे हे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. आणि प्रेशरचा एक सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला हा पण आहे की प्रेशर इज इक्वल टू NRT बाय V. हा त्याचा फॉर्म्युला बनेल, बरोबर. देअरफॉर पुढे व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ VRMS. VRMSचा फॉर्म्युला काय बनतो, तर VRMSचा फॉर्म्युला बनतो √3RT बाय M0. हा फॉर्म्युला बनतो त्याचा. तुम्ही जर का इक्वेट केलं नाही तर हा फॉर्म्युला बनतो. आणि वेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आहे √γRT बाय M0. क्लिअरली साऊंडचा फॉर्म्युला हा आहे आणि RMSचा फॉर्म्युला हा आहे. यांच्यामध्ये काय रिलेशन आहे काढता येईल तुम्ही जर का याचा रेशो घेतला तर. ओके, ठीक आहे. नाव महत्त्वाचा जो पॉईंट आहे ना तो हा आहे कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस. कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस काय आहे, त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स काय. सो कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस पहिले तर ½ M VRMS स्क्वेअर आहेच. बट मी ½ VRMS स्क्वेअरला जर काही हा इक्वेशन वापरला तर M VRMS स्क्वेअर 3 PV आहे, 3 PV. सो तो 3/2 PV बनेल आणि PV इज इक्वल टू NRT म्हणून 3/2 NRT बनेल. हे झाले कायनेटिक एनर्जीचे 3 फॉर्म्युले. ½ M VRMS स्क्वेअर, 3/2 PV, 3/2 NRT. आणि नंतर तुम्हाला कायनेटिक एनर्जी जेव्हा विचारतील ना तेव्हा ते तुम्हाला वेगवेगळ्या वेमध्ये विचारतील. म्हणजे KE पर मोल, KE पर kg, KE पर मॉलिक्यूल आणि KE पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट व्हॉल्यूमला मी हा वापरणार आहे डिवाइड बाय व्हॉल्यूम. जे काही पर आहे त्याला डिवाइड करायचं आहे. पर मोलला मी डिवाइड बाय नंबर ऑफ मोल करतो तर मला 3/2 RT मिळेल. पर kgला मी डिवाइड बाय मास करतो तर 3/2 NRT बाय मास इज RT बाय M0 बनेल, मॉलिक्युलर वेट बनेल. पर मॉलिक्यूलला 3/2 KBT बनेल, KB इज बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आणि पर व्हॉल्यूमला ह्याला आपण व्हॉल्यूम करा सो तो 3/2 P बनेल. पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम गेला 3/2 P बनेल. हा खूप महत्त्वाचा रिलेशन. दीज आर कायनेटिक एनर्जी के रिलेशन. ओके, नेक्स्ट नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट बघा आता काय आहे. रेडिएशनचा कॉन्सेप्ट आहे. जरा KTG झाला तर रेडिएशनमध्ये 3 इम्पॉर्टंट टर्म आहेत, A, R आणि T. काय असतात A, R आणि T. कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन QA/Q, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन QR/Q आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन QT/Q. दीज आर द कोइफिशियंट्स आणि यांची ॲडिशन इज ऑलवेज इक्वल टू 1. There are 2 types of materials, ether-manous substances and diether-manous. Diether-manous substance, diether-manous means it allows T is approximately equal to 1, allow करतो तो. आणि ते ether-manous do not allow, T is approximately equal to 0. हे त्याचं बेसिक डिफरन्स आहे. फेरिस ब्लॅक बॉडी तुम्हाला झालं आहे, बेसिक थिअरी आहे ही. तर तुम्हाला माहीत आहे की एक स्फिअर घ्यायचा, डबल वॉल्ड हॉलो स्फिअर घ्यायचा. डबल वॉल्ड हॉलो स्फिअर, हा फिगर नीट नाही बनला. सो इफ यू टेक अ डबल वॉल्ड हॉलो स्फिअर फॉर एक्झाम्पल इन दिस वे and the inner coating is done with a lamp black, then there is a diametrically conical projection diametrically opposite to the hole. हा खूप मोठा होल दाखवला, ॲक्च्युली खूप छोटा असतो. आउटर वॉल इज पॉलिश्ड, inner wall is coated with lamp black. The space is evacuated and then there is a conical projection. अशा सेटअपमध्ये जर आपण लाईट इन्सिडेंट केली तर सगळीच्या सगळी लाईट तो ॲब्झॉर्ब करून घेईल 2-3 रिफ्लेक्शनमध्येच. दिस इज फेरिस ब्लॅक बॉडी. नेक्स्ट इज एमिसिव्ह पॉवरचा कॉन्सेप्ट. एमिसिव्ह पॉवर
is defined as amount of heat emitted by the body per unit area per unit time. This is called as emissive power of the body. या वर्षीच्या सिलेबसमध्ये इट्स नोटेशन इज गिवन बाय आर नॉट ई. सो आय शुड चेंज द नोटेशन. द नोटेशन इज आर. Emissive power of the body is amount of heat radiated per unit area per unit time. This is the formula. And if the body is a black body, the V denoted by RB. And the formula remains same. फॉर्म्युल्यात काही फरक नाही. बॉडी जर काही ब्लॅक बॉडी असेल तर त्याला आपण RB असं नोटेशन देतो. ठीक आहे. नेक्स्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन. आपण जर काही ब्लॅक बॉडीचा एमिसिव्ह पॉवर स्टडी केला विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आणि आपल्याला असं ऑब्झर्व होईल की सर्टन टेम्परेचरला ब्लॅक बॉडी सगळे वेवलेंथ एमिट करत असतो. तो सगळे काय एमिट करत असतो? वेवलेंथ. पण एका पर्टिक्युलर वेवलेंथला जास्त एमिशन करतो. एका पर्टिक्युलर वेवलेंथला जास्त एमिशन करतो जर टेम्परेचर T1 असेल तर. आता मी टेम्परेचर वाढवलं ना तर तो जास्त एमिशन वाढवेल. बट ह्या वेळेस मात्र तो जास्त एमिशन करेल बट त्याची पीक जी वेवलेंथ आहे ना ती शिफ्ट होऊन जाईल लेफ्टला. टेम्परेचर T2ला पीक लेफ्टला शिफ्ट झालं आहे बघा. व्हॉट इज पीक? पीक इज द वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी. जी पीक आहे ना ती काय आहे? वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी. जर अजून टेम्परेचर वाढलं तर पीक अजून लेफ्टला शिफ्ट होईल T3ला. पीक फर्दर शिफ्ट टू द लेफ्ट. आणि जर अजून टेम्परेचर वाढवलं तर यू विल फाइंड दॅट द पीक कीप्स ऑन शिफ्टिंग इन द लेफ्ट डिरेक्शन. सो क्लिअरली वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ क्लिअरली दिसतोय आपल्या इथे. पीक्स बघा जसं टेम्परेचर वाढतंय तसं वेवलेंथ कमी कमी होती. ही लॅम्बडा मॅक्स आहे. लॅम्बडा मॅक्स. फ्रॉम दिस आपण असं स्टेट करतो लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. दिस इज कॉल्ड ॲज वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि याचा फॉर्म्युला जो आहे लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी इंटू 1/T. हा बी जो आहे 2.898 इंटू 10⁻³ मीटर केल्विन त्याचं युनिट आहे. या फॉर्म्युल्याने आपण डिस्टिंक्ट बॉडीचं टेम्परेचर पण काढू शकतो जर आपण वेवलेंथ मोजली त्याची मॅक्सिमम. अँड देन द लास्ट पॉईंट ऑफ दिस लेसन इज द स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. व्हॉट इज स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ? कुठलीही बॉडी ब्लॅक बॉडी काय ब्लॅक बॉडी असणं गरजेचं आहे. त्याची एमिसिव्ह पॉवर त्याच्या टेम्परेचरच्या 4th पॉवरवर डिपेंड करते. ह्याला म्हणतो आपण स्टीफन्स लॉ. आणि कॉन्स्टंट ऑफ स्टीफन्स लॉ इज सिग्मा. याची व्हॅल्यू पण खूप इंटरेस्टिंग आहे. 5.67 10⁻⁸ अशी व्हॅल्यू आहे. 5, 6, 7, 8 अशी व्हॅल्यू आहे. जर बॉडी ब्लॅक बॉडी असेल तर हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. जर ब्लॅक बॉडी नसेल तर आपल्याला त्याला एका छोट्या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागतं. जर ब्लॅक बॉडी नसेल तर कुठला तो फॅक्टर आहे? त्याला एमिसिव्हिटी म्हणतात. एमिसिव्हिटी और कोइफिशियंट ऑफ एमिशन. काय असतो बघा कोइफिशियंट ऑफ एमिशन? इट इज E इंटू RB असं रिलेशन आहे. व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ एमिशन? इथं लिहून टाकतो मी. कोइफिशियंट ऑफ एमिशन. अजून काय नाव आहे त्याला? एमिसिव्हिटी इज डिफाइंड ॲज R/RB. सो R विल बी व्हॉट? E इंटू RB. आणि RBचा फॉर्म्युला टाकला E⁻T⁴. हा आहे एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. बट ॲक्च्युअलमध्ये एमिसिव्ह पॉवर काय असतं? ॲक्च्युअलमध्ये एमिसिव्ह पॉवर असतं Q/AT अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. सो बऱ्याच क्वेश्चनमध्ये नुसतं अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम विचारलं जाईल तर एरिया पलीकडे घेऊन जा. कधी कधी पूर्ण टोटल हीट विचारली जाईल टाईम पण पलीकडे घेऊन जा. अँड तुमच्या सोयीप्रमाणे हा फॉर्म्युला मॉडिफाय करू शकता तुम्ही. बट कधी कधी नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारते. नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजे सराउंडिंगमधनं हीट येते पण आहे बट हीट चालली पण आहे. आणि नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट कधी विचारलं तर त्याचा फॉर्म्युला असतो E⁻T⁴ -T0⁴. T0 असतं सराउंडिंग टेम्परेचर. सराउंडिंग टेम्परेचर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉवरती. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक खूप इझी आहे, खूप छोटा आहे आणि तो आहे थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स हा जो टॉपिक आहे हा 7 मार्काला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले पहिले 4 टॉपिक 28 मार्क 1/3 वेटेज देऊन टाकतात. व्हॉट इज झिरोथ लॉ? झिरोथ लॉ सेज दॅट ए जर काही बी बरोबर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल, ए जर काही सी बरोबर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल तर बी आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये पाहिजे. बी आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये पाहिजे.
बेसिक्स ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्हाला या 3 गोष्टी माहिती पाहिजे. व्हॉट इज हीट, व्हॉट इज टेम्परेचर, व्हॉट इज इंटरनल एनर्जी अँड व्हॉट इज वर्क डन. वर्क डन बेसिकली प्रेशर आणि व्हॉल्यूमचा खेळ असतो. प्रेशर आणि व्हॉल्यूम. जर गॅस एक्सपांड झाला ना की त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह वर्क डन. इंटरनल एनर्जी त्याचा टेम्परेचरचा खेळ असतो. हीट तर व्हॉट वी गिव्ह टू द बॉडी. लक्षात ठेवा, आपण बॉडीला हीट देतो. समजा हीट दिली गेली, समजा त्याला मी हीट दिली, तर त्या हीटला आपण क्यू डिनोट करतो. ओके. इफ ॲड केली तर पॉझिटिव्ह वेन ॲडेड टू द सिस्टम, नेगेटिव्ह वेन रिमूव्ड फ्रॉम सिस्टम. सिस्टमपासून काढल्यावरती नेगेटिव्ह, ॲड केल्यावरती पॉझिटिव्ह, असा रूल आहे. इंटरनल एनर्जी, टेम्परेचर इन्क्रीज झालं, इंटरनल एनर्जी वाढते. इंटरनल एनर्जीचं नोटेशन आहे डेल्टा यू. ठीक आहे, नोटेशन आहे यू. आणि टेम्परेचर कमी झालं तर इंटरनल एनर्जी नॉर्मली कमी होते. नॉर्मली गॅससाठी व्हॅलिड आहे. काय गॅससाठी, लिक्विडसाठी असं नसतं. इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर इंटरनल एनर्जी वाढते. टेम्परेचर चेंज झालं, इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. आणि वर्क डन जे आहे तर गॅस एक्सपांड झाला, एक्सपांड झाल्यावरती आपण म्हणतो वर्क डन इज पॉझिटिव्ह. कारण की आपण इथे वर्क डन बाय द गॅस कॅल्क्युलेट करतो. फिजिक्समध्ये वर्क डन बाय द गॅस कॅल्क्युलेट करतो. सो एक्सपान्शनला पॉझिटिव्ह ट्रीट करा आणि कॉम्प्रेशनला नेगेटिव्ह ट्रीट करा. कॉम्प्रेस झाला गॅस, वर्क डन नेगेटिव्ह झालं, आपोआप समजून जायचं. आणि यावरती पूर्णपणे फर्स्ट लॉवरती सगळं लेसन बेस्ड आहे. हा एका स्लाईडमध्ये पूर्ण लेसन कव्हर होतो, एका स्लाईडमध्ये. व्हेरी सिम्पल. वेगवेगळे प्रोसेसेस आहे, आपण ते पटपट डिस्कस करू. लक्ष द्या. क्यू जो आहे ना, क्यू, डेल्टा यू आणि डब्ल्यू. डब्ल्यूचा एकच फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन पी डी बी. हा एक जनरल फॉर्म्युला आहे. याचा एकच फॉर्म्युला आहे जनरल, एन सी व्ही डेल्टा टी. जनरल एकच फॉर्म्युला आहे, एन सी व्ही डेल्टा टी. दॅट्स इट. आता वेगवेगळ्या प्रोसेसला ह्यांचे वेगवेगळे नखरे असतील, ह्यांचे वेगवेगळे व्हॅल्यूज असतील आणि त्यामुळे आपण सगळे डिस्कस करू एक एक करून. आयसोथर्मल असेल जर काही, तो कॉमन सेन्स आहे, हा 0 राहणार कारण की टेम्परेचर चेंज झालंच नाही. आयसोथर्मल म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर. काय कॉन्स्टंट टेम्परेचर आयसोथर्मल म्हणतात या प्रोसेसला. आणि कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर हा 0 होईल. आणि वर्क डन सॉल्व्ह वगैरे केलं व्यवस्थित तुम्ही तर आन्सर येतं NRT ln V2/V1 और ln P1/P2. कधी कधी प्रेशर दिला असेल तर NRT आहे काय, सेम राहणार NRT. तुम्ही म्हणाल सर NRT नाही कधी, ते NRT आहे इंटू लॉग ऑफ P1/V2 और NRT लॉग ऑफ V2/V1. हा ln म्हणजे नॅचरल लॉग आहे टू द बेस ई. जर तुम्हाला टू द बेस 10 करायचं असेल तर 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. सेकंड, आयसोबॅरिक, कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर असेल तर पी बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला पी डेल्टा बी मिळेल. फक्त काय मिळेल, पी डेल्टा बी. दॅट्स इट. हा असंच राहील, एन सी व्ही डेल्टा टी तसंच राहील, नो प्रॉब्लेम. पी डेल्टा बी बनेल. बट पी डेल्टा बी कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज NR डेल्टा टी. काय लिहू शकतो आपण त्याला, NR डेल्टा टी. आणि या दोघांना आता ॲड केलं तर एन आणि डेल्टा टी कॉमन येईल. काही एन आणि डेल्टा टी कॉमन येईल आणि आतमध्ये काय राहील, CP प्लस आर राहील, सॉरी CV प्लस आर राहील. आणि आपल्याला माहिती आहे CP मायनस CV R असतो, सो तो CP बनतो. सो इथे तो CP बनून जातो. इथे काही लिहू नका, इथं ते प्लस ते हे म्हणजे तेच इथे असणार आहे. इथे हे प्लस हे करून असं बनलं NCP डेल्टा टी. आयसोकॉरिक काय असतं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतो. कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटल्यावरती DV चेंजेस होणार नाही, वर्क डन 0 असेल, नो एक्सपान्शन. सो इथे जेवढी हीट देऊ तेवढी इंटरनल एनर्जी वाढणार, NCV डेल्टा टी, नो चेंज. सेम हेच इक्वल टू हे इथं लिहिणार NCV डेल्टा टी. नेक्स्ट आहे ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक असा प्रोसेस असतो जिथं Q 0 असतो. हीट इंटरचेंज, हीट एक्सचेंज होत नाही सिस्टमची, Q 0. वर्क डन थोडंसं डिफिकल्ट आहे इथे. वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं, इंटिग्रेशननीच करायचं कॅल्क्युलेट. ते असं येतं P2V2 मायनस P1V1 अपॉन गामा मायनस 1. P2V2 मायनस P1V1 अपॉन गामा मायनस 1 हा त्याचा फॉर्म्युला बनतो. आणि हा फॉर्म्युला जो आहे दिस कॅन ऑल्सो बी रिटन ॲज P2V2 इज NR डेल्टा टी अपॉन गामा मायनस 1. ह्याचा फॉर्म्युला काय असतो, NCV डेल्टा टी असतो.
बरोबर. हा फॉर्म्युला सेम राहणार. इथे हा जो फॉर्म्युला आहे हे प्लस हे 0 आलं पाहिजे, म्हणजे हे दोघं एकमेकांना प्लस मायनस असले पाहिजे. सो याचा फॉर्म्युला आर अपॉन गामा मायनस 1 इथे पण आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं हा फॉर्म्युला 1 मायनस गामा आहे. ओके, इथं 1 मायनस गामा आहे, गामा मायनस 1 नाही आहे, 1 मायनस गामा. आणि हे जर काही सॉल्व्ह केलं ना, सी व्हीची व्हॅल्यू काय असते, तर सी व्हीची व्हॅल्यू असते एन आर गामा मायनस 1 इंटू डेल्टा टी. सो बघा हे दोघं एकमेकांचे प्लस मायनस आहे, राईट. नेक्स्ट, सायक्लिक प्रोसेस असा प्रोसेस असतो की जिथं इनिशियल पॉईंटला परत आपण पोचतो, त्यामुळे इंटरनल एनर्जी चेंज होत नाही, बट वर्क डन असतो एरिया एनक्लोज्ड इन सायकल. सायकलमध्ये जेवढा एरिया क्लोज्ड आहे दॅट इज द वर्क डन, आणि त्यामुळे हे प्लस हे इज इक्वल टू हे क्यू पण तेवढंच असतो, तेवढेच हीट लागते. आणि फ्री एक्सपान्शनला हीट पण लागत नाही, टेम्परेचर पण चेंज होत नाही, हे पण चेंज होत नाही, वर्क पण होत नाही, कारण की कुठल्या प्रेशरच्या अगेन्स्ट वर्कच करत नसतो, तो वर्क होणार नाही, त्यामुळे वर्क झालं नाही, हीट देण्यासाठी वेळच नसतो, आणि त्यामुळे डेल्टा यू पण 0 राहणार. सो ऑल आर 0 फॉर फ्री एक्सपान्शन. दिस इज ऑल अबाउट थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्समध्ये हे सगळे फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की केटीजीमध्ये एक पॉईंट जो होता, केटीजी लेसनमध्ये आपण सगळे फॉर्म्युले बघितले, बट डिग्री ऑफ फ्रीडम जो पार्ट होता तो इथे फक्त कव्हर नाही केला आहे मी, तो फक्त तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी म्हणून घ्या. डिग्री ऑफ फ्रीडम सी पी सी व्ही यांचे काय फॉर्म्युले असतात. सी व्ही काय असतो, F/2 R असतो. सी पी काय असतो, F+2/2 R असतो. हा फॉर्म्युला, राईट. सो डिग्री ऑफ फ्रीडम आणि सी पी आणि सी व्हीमध्ये काय रिलेशन आहे. आणि नंतर गामा काय असतो, गामा असतो F+2/F असं असतो. मग मोनो डाय ट्राय आणि पॉलीसाठी काय व्हॅल्यूज असतात, हा थोडासा मी तुम्हाला होमवर्क देतो. हा ॲक्च्युली तर लिहिताना मी विसरलो, मला आता क्लिक झालं जेव्हा थर्मोमध्ये लागला, त्यामुळे मी इथं तो कव्हर केला. ठीक आहे, लेट्स मूव्ह फर्दर. आता आपण जाऊयात नेक्स्ट लेसनवरती, दॅट इज ऑसिलेशन्स. 4 झालेत, वी आर ऑन द 4th लेसन नाव, सॉरी 5th लेसन नाव. ओके, सो ऑसिलेशनमध्ये डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM काय आहे, d2x/dt² प्लस ω²x is equal to 0, where ω² is what, ω² is k/m. व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन, k/m असतो ω². आणि ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला असतो -ω²x, वेलॉसिटीचा असतो ±ω √a² - x², आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो a sin ωt प्लस अल्फा. हा ωt प्लस अल्फाला आपण फेज म्हणतो. काय म्हणतो, फेज. सो ωt प्लस अल्फा इज कॉल्ड फेज. आणि फेज टाइम बरोबर इन्क्रीजेस विथ टाइम. ॲट t = 0 फेज इज किती, टाकून बघा, t = 0 फेज इज अल्फा. याला म्हणतो आपण इनिशियल फेज, वी कॉल इट ॲज इनिशियल फेज. बाकी फेज वाढत जातो अँगल बरोबर, आणि फेज आपल्याला सांगतो पार्टिकलचा प्रेझेंट लोकेशन आणि तो कुठे मूव्ह होतोय, सगळे डिटेल्स आपल्याला फेज सांगतो. बेसिक्समध्ये तुम्हाला ω² k/m आहे, याच्यावरनं टाईम पिरियड काढता येईल. ω इज इक्वल टू √k/m आणि देअरफॉर t इज इक्वल टू 2π√m/k. हा फॉर्म्युला बनेल, बेसिक फॉर्म्युला हा. डिफरन्शियल इक्वेशन, ॲक्सिलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि कॉन्सेप्ट ऑफ फेज. हे झाल्यानंतर या लेसनमध्ये कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM. जर 2 SHM ॲड करायला सांगितले तुम्हाला की y1 इज a1 sin ωt प्लस α1 आणि y2 इज a2 sin ωt प्लस α2, आणि 2 SHM ॲड करा म्हटले तर तुमचा रिझल्टंट SHM असा येईल R sin ωt प्लस डेल्टा, ज्यामध्ये R काय असेल तर त्याचा फॉर्म्युला हा येईल बघा. आरचा R विल बी √, हे आपण सुपरपोजिशन ऑफ वेव ऑप्टिक्स सगळीकडे बघतो, a1² प्लस a2² प्लस 2a1a2, आणि या 2 फेजमध्ये कितीचा डिफरन्स आहे, ωt कॅन्सल होईल, कॉस ऑफ α1 - α2. दिस बिकम्स द रिझल्ट. आणि तो रिझल्टंट अँगल काय असतो जर तुम्हाला कोणी विचारलं तर तो असतो टॅन डेल्टा, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ a1 sin α1 प्लस a2 sin α2 वरती
आणि डिनॉमिनेटरमध्ये A1 cos α1 प्लस A2 cos α2 हे त्याचे फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे एनर्जीज. SHM मध्ये कोणत्या कोणत्या एनर्जीज असतात. पोटेन्शियल एनर्जी असते हाफ के एक्स स्क्वेअर आणि केला एम ओमेगा स्क्वेअर टाकलं तर फॉर्म्युला बनतो हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचं झालं ते कायनेटिक एनर्जी. पहिली पोटेन्शियल दुसरी कायनेटिक. आता बघा कायनेटिकचा फॉर्म्युला काय असतो हाफ एम व्ही स्क्वेअर असतो. वीची व्हॅल्यू टाकली जर आपण हाफ एम व्ही स्क्वेअर आणि फॉर्म्युला टाकला व्हीचा तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बनेल. आणि दोघांना ॲड करून बघा तुम्हाला टोटल एनर्जी काय मिळेल हाफ के ए स्क्वेअर हाफ के ए स्क्वेअर एवढंच मिळेल. ॲड करून बघा एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. हाफ के ए स्क्वेअर केची जागी एम ओमेगा स्क्वेअर टाकलं आपण केची जागी एम ओमेगा स्क्वेअर टाकलं तर काय बनेल रे. इफ यू पुट के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर इट विल बिकम एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि जर ग्राफ पण तुम्ही बघितला असेल तर ग्राफ ऑफ एनर्जीज इफ यू प्लॉट द ग्राफ इट अपियर्स इन दिस वे. ही एक एनर्जी आणि ही एक एनर्जी आणि ही टोटल एनर्जी राईट. टोटल ही जी खालून गेली ना पोटेन्शियल आहे ही कारण की सेंटरला 0 असली पाहिजे आणि ही कायनेटिक आहे सेंटरला मॅक्सिमम असली पाहिजे. ज्या पॉईंटला दोन्ही एनर्जीज इक्वल होतात तो असतो A/√2 मायनस A/√2. या पॉईंटला दोन्ही एनर्जीज आर इक्वल. ठीक आहे एनर्जीज. आणि सिंपल पेंडुलम फॉर्म्युला ऑफ सिंपल पेंडुलम एव्हरीवन नोज. If this is pendulum of length L, bob of mass m, displaced by certain angle theta, then this will oscillate and the time period of oscillation will be 2 pi under root L by G. That's it. याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स काय असेल रिस्टोरिंग फोर्स विल बी mg sin theta और mg theta. साइन अँगल छोटा असेल तर mg theta असतो रिस्टोरिंग फोर्स. हा रिस्टोरिंग फोर्स आहे राईट. हा टाइम पिरियड आहे टाइम पिरियड. आणि सेकंड पेंडुलम म्हणून एक कॉन्सेप्ट आहे सेकंड पेंडुलम असा पेंडुलम असतो की ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंड असतो. किती असतो टाइम पिरियड 2 सेकंड्स. सेकंड पेंडुलम इज अ पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड असतो 2 सेकंड. सो तशा पेंडुलमला जर का मी त्यात 2 टाकलं तर तशा पेंडुलमची लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम बिकम्स सॉल्व करायचं 2 टाकून यू विल गेट आन्सर ॲज G/π². सेकंड पेंडुलमची लेंथ किती असेल G/π². ऑलमोस्ट 1 मीटर असते सेकंड पेंडुलमची लेंथ. ओके सो दिस इज ऑल अबाउट ऑसिलेशन्स अँड द लास्ट पॉईंट इज अँग्युलर SHM. अँग्युलर SHM लिनियर SHM मध्ये काय रिलेशन आहे तर अँग्युलर SHM म्हणजे ज्याच्यामध्ये अँगल ट्रेस होतो. सो डिफरन्शियल इक्वेशन काय बनेल d2x नाही d2θ/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला बनेल. तिथे होता F इज इक्वल टू kx. इथे असेल टाउ इज इक्वल टू c थीटा मायनस c थीटा. इथे हा असेल रिस्टोरिंग टॉर्क. हा थीटा असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट जिथं लिनियर डिस्प्लेसमेंट होतं x आणि c असेल ट्विस्ट कॉन्स्टंट तिथे फोर्स कॉन्स्टंट होतं ना किंवा टॉर्शनल कॉन्स्टंट पण म्हणतात त्याला. हा फॉर्म्युला आहे आणि हा त्याचा डिफरन्शियल इक्वेशन मेन आहे. त्याचं ॲप्लिकेशन जर तुम्ही बघितलं तर एका युनिफॉर्म फील्डमध्ये मॅग्नेटिक फील्ड बी आहे का युनिफॉर्म यामध्ये जर एखादा मॅग्नेट सस्पेंड केला आणि त्याला आपण डिस्प्लेस केलं थीटा अँगलला तर तो त्याच्यावरती टॉर्क ॲक्ट होतो आणि तो टॉर्कचा फॉर्म्युला असतो mb sin थीटा. आणि स्मॉल अँगल्ससाठी तो काय बनेल mb थीटा बनेल ना. स्मॉल अँगलसाठी mb थीटा बनेल. सो c ची व्हॅल्यू mb बनली. मायनस साईन तर लिहायलाच पाहिजे आणखी असा फिरवला की तो असा अँटी क्लॉकवाईज टॉर्क ॲक्ट होतो. सो ऑपोजिट असतो. सो इथे हा c झाला. c जसं आपण बघितलं आहे की आपण F इज इक्वल टू kx मध्ये k/m ओमेगा स्क्वेअर असतो तसा इथे काय असतो बघा. इथे ओमेगा स्क्वेअर काय असतो माहिती का k/m नाही
आय, कारण की के बाय एम, एम इज मास, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया, सी के ची जागा सी ने घेतली, मासची जागा मोमेंट ऑफ इनर्शियाने घेतली. सो जर मी इथे हा फॉर्म्युला वापरला तर व्हॉट विल बी ओमेगा स्क्वेअर गाईज, ओमेगा स्क्वेअर विल बी सी बाय आय. सी किती आहे एम बी अपॉन आय किती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय. ह्याला सॉल्व्ह करून तुम्हाला ओमेगा मिळून जाईल अंडर रूट एम बी बाय आय. अँड देअर फोर टाईम पिरियड विचारला जातो तुम्हाला ह्याचा. टाईम पिरियडचा फॉर्म्युला बनतो 2 रूट ऑफ आय बाय एम बी. These are the formulae for vibrating magnet in external magnetic field. मॅग्नेट व्हायब्रेट होतोय या टाइम पिरियडने व्हायब्रेट होत होतं. आय म्हणजे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, एम म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बुक्समध्ये कधी कधी एमला म्यू पण देतात, नो प्रॉब्लेम. दिस इज ऑसिलेशन्स. आता वी विल मूव टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, बेसिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कुठली पण एखादी प्रोग्रेसिव्ह वेव्ह जात असेल एका डिरेक्शनमध्ये तर त्याचं इक्वेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. द इक्वेशन इज वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. मायनस साइन इंडिकेट्स द वेव्ह इज मुव्हिंग टू द राईट. ह्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो मी, एक दोन लिहून पण दाखवतो. ए साइन 2 पाय एन टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. एक अजून फॉर्मॅट आहे ए इज इक्वल ए साइन 2 पाय एन टीला मी टी बाय टी लिहितो मायनस एक्स बाय लॅम्बडा. दीज आर डिफरंट वेज ऑफ रायटिंग. रिमेंबर हे आहेत डिफरंट वेज ऑफ रायटिंग प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन. ठीक आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय, जर दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एकत्र आले, मीट झाले, तर त्यांचा रिझल्टंट काय असेल, ऑब्व्हियसली y1 प्लस y2 असेल. आणि जर दोन वेव्ज एका पॉईंटला आले तर त्यांचा ॲम्प्लिट्यूड, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ह्याच फॉर्म्युलेने ॲड करायचा असतो. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस डेल्टा. त्यांच्यातला फेज डिफरन्स डेल्टा असेल तर. इन फेज असतील तर आर मॅक्सिमम बनेल. जर ते इन फेज असतील तर आर मॅक्सिमम बनेल. आणि जर ते आउट ऑफ फेज असतील म्हणजे पाय 3 पाय 5 पाय असा फेज डिफरन्स असेल, 0 नाही. जर फेज डिफरन्स पाय 3 पाय 5 पाय 7 पाय असा असेल, पाय 3 पाय 5 पाय 7 पाय, तर आर मिनिमम असेल. किती असेल मिनिमम आर, a1 मायनस a2 असेल, मिनिमम असेल आर. आणि इंटेन्सिटीज हा ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डिपेंड करतो. त्यामुळे रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला इथनंच बनतो. a1 स्क्वेअरला i1 टाकूयात, i2 टाकूयात, प्लस 2 रूट i1 i2 टाकूयात, cos delta. This becomes the formula of resultant intensity. So maximum इंटेन्सिटीला डेल्टा 1 असेल, सो इट विल बिकम एवढाच पार्ट. मिनिमम इंटेन्सिटीला तो -1 बनेल, मायनस बनेल. सो दीज आर ऑल बेसिक्स ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ही आपण मल्टिपल टाइम्स वापरले, ऑसिलेशनमध्ये पण शिकलोय, इथे पण आहे आणि वेव्ह ऑप्टिक्समध्ये पण वापरतो. सो 2-2, 3-3 वेळा वापरायचं आपल्याला, खूप इम्पॉर्टंट आहे हा. ठीक आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा बेसिक. आता नेक्स्ट काय बघा, स्टेशनरी वेव्ह फॉर्मेशन. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह काय आहे, हार्मोनिक्स ओव्हरटोन्स काय असतात, आणि स्ट्रिंगसाठी व्हॉट इज द फॉर्म्युला, त्याचा लॉज ऑफ स्ट्रिंग काय. तर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हमध्ये बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, बेसिक रिक्वायरमेंट काय फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हसाठी, की द वेव्ह शुड बी ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम लाईन इन ऑपोजिट डिरेक्शन. दोन वेव्स, ठीक आहे, एक राईटहून येते एक लेफ्टहून येते. सो पहिली वेव्ह जी आहे ती ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स असेल, तर दुसरी पाहिजे ए साइन आयडेंटिकल पाहिजे काय, ओमेगा टी प्लस के एक्स. एक मायनस तर एक प्लस पाहिजे. आणि जर दोघांना ॲड केलं तर रिझल्टंट देतं आर साइन ओमेगा टी, ज्यामध्ये आर काय असतो 2a कॉस के एक्स. आर मॅक्सिमम असेल तर त्याला आपण अँटीनोड म्हणतो, आणि जर आर मिनिमम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नोड. बरोबर, या फिगरमध्ये हे नोड्स आहेत आणि हे अँटीनोड्स आहेत. दोन अँटीनोडमध्ये डिस्टन्स किती असतं कोणी विचारलं तर λ/2 असतं. दोन अँटीनोड, दोन नोडमध्ये पण λ/2 असतं. एक नोड एक अँटीनोडमध्ये λ/4 असतं. आता हार्मोनिक्स काय असतात, ओव्हरटोन्स काय असतात, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते पहिली, तर
ही असते स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी. FF म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज द स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी बाय विच एनी ऑब्जेक्ट कॅन व्हायब्रेट. कुठलाही ऑब्जेक्ट स्मॉलेस्ट किती फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होऊ शकतो त्याला फंडामेंटल म्हणतो आपण. आणि या फंडामेंटलचे ऑल मल्टिपल्स, ऑल इंटिग्रल मल्टिपल्स of fundamental frequency are harmonic. So all multiples of fundamental frequencies are called as harmonics. म्हणजे जर पहिली फ्रिक्वेन्सी 50 असेल तर 50, 100, 150, 200, 250 हे सगळे झाले हार्मोनिक्स. वाजतोय नाही वाजतोय मॅटर्स करत नाही. ऑल मल्टिपल्स आर कॉल्ड एज हार्मोनिक्स. ओव्हरटोन्स काय असतात मग? तर ओव्हरटोन्स तेच मल्टिपल्स असतात जे ॲक्च्युली वाजतात, जे ॲक्च्युली साऊंड प्रोड्यूस करतात. ओके, ओव्हरटोन्स आर दोज हार्मोनिक्स किंवा दोज फ्रिक्वेन्सीज म्हणू आपण. दोज फ्रिक्वेन्सीज अबव फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, दोज फ्रिक्वेन्सी अबव फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट, जे ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंट असतात, ॲक्च्युअलमध्ये आवाज करतात, प्रोड्यूस करतात, तशा फ्रिक्वेन्सीजला आपण म्हणतो ओव्हरटोन्स. नेक्स्ट इज व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. नेक्स्ट आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो जर एक स्ट्रिंग असेल आणि तिला व्हायब्रेट केलं तुम्ही तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी काय असते? NS म्हणू आपण त्याला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रिंग, तिचा फॉर्म्युला असतो 1/12 माहितीच पाहिजे तुम्हाला. बेसिक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रिंगचा फॉर्म्युला आहे. आणि स्ट्रिंगमध्ये रिमेंबर ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सगळे प्रेझेंट असतात. म्हणजे NS फंडामेंटल असेल ना, 2NS प्रेझेंट, 3NS प्रेझेंट, 4NS प्रेझेंट, 5NS प्रेझेंट, ऑल आर प्रेझेंट. तुम्हाला विचारलं फोर्थ हार्मोनिक काय? 4NS. सेवन्थ हार्मोनिक 7NS. आणि सगळे प्रेझेंट असल्यामुळे फर्स्ट ओव्हरटोन काय बनेल? फर्स्ट ओव्हरटोन आर फ्रिक्वेन्सीज अबव फंडामेंटल. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन हा बनेल, सेकंड ओव्हरटोन हा बनेल, थर्ड ओव्हरटोन हा बनेल, फोर्थ ओव्हरटोन हा बनेल. त्यामुळे ओव्हरटोन, केथ ओव्हरटोन, कुठलाही जनरल केथ ओव्हरटोन असेल K+1 हार्मोनिक. म्हणजे फॉर्म्युला कसा बनेल? K+1 × NS. केथ ओव्हरटोन. 7वा ओव्हरटोन 8वा हार्मोनिक असेल, 10वा ओव्हरटोन 11वा हार्मोनिक असेल अँड सो ऑन. ठीक आहे, लक्षात ठेवा स्ट्रिंगसाठी एंडला नोडच असला पाहिजे कंपल्सरी. आणि स्ट्रिंगचे लॉज बनतात त्याच्यावरनं. 5 लॉ बनतात बघा, 5 लॉज खूप महत्त्वाचे आहेत. एक तर डायरेक्टली लॉ ऑफ लेंथ आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल लेंथ. उरलं सगळं कॉन्स्टंट असेल तर. दुसरा लॉ आहे लॉ ऑफ टेन्शन, डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. तिसरा आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ मास. आणि मास, लिनियर डेन्सिटी जो असते ना, ती मास अपॉन लेंथ असते. आणि मास अपॉन लेंथ, मास काय असतं? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी अपॉन लेंथ. आणि व्हॉल्यूम काय असतो? एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी अपॉन लेंथ. लेंथ कॅन्सल झाला तर मास लिनियर डेन्सिटीला आपण A इंटू रो म्हणजे πr² असं पण लिहू शकतो. आणि हा फॉर्म्युला कसा बनेल? NS इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू √πr² म्हणून 2 फॉर्म्युले बनतील. एक इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियसवाला बनेल, एक इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियलवाला बनेल. हे 5 लॉज बनतात, लॉज ऑफ स्ट्रिंग. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. आता ओपन पाईप, क्लोज पाईपचे पण फॉर्म्युले आले पाहिजे. ओपन पाईपसाठी लक्षात ठेवा, ओपन पाईपसाठी NO फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन आणि क्लोज्ड पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप NC हा V/2L आणि V/4L असतो. लक्षात ठेवा. बट लेंथ जी आहे ना, ती लेंथ आपण पाईपची लेंथ घेतो. रियालिटीमध्ये लेंथ थोडंसं बाहेर अँटीनोड बनतो, थोडा बाहेर अँटीनोड. त्यामुळे मॉडिफाईड व्हर्जन जो असतो ना याचा, मी वेगळ्या कलरने दाखवतो. एंड करेक्शन कन्सिडर करून तो फॉर्म्युला असा लिहिला जातो, V/2L+2E असा लिहिला जातो. आणि हा असा लिहिला जातो V/4L+E. इथे 2E घ्यायची गरज नाही, इथे फक्त एका साईडला करेक्शन लावावं लागेल. ईला आपण एंड करेक्शन म्हणतो. आणि एंड करेक्शन 0.3 टाइम्स द डायमीटर ऑफ द पाईप असतो. काय असतो एंड करेक्शन? 0.3 टाइम्स द डायमीटर ऑफ द पाईप. सो डायमीटर ऑफ द पाईप दिला असेल तर एंड करेक्शन काढता येतं आणि ते ॲड करून फॉर्म्युला काढता येतो. मेनी क्वेश्चनमध्ये एंड करेक्शन निग्लेक्ट करायचं असतं, त्यावेळेस फक्त हा फॉर्म्युला वापरायचा. इथे लक्षात ठेवा
ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. त्यामुळे इथे पण सेमच लॉजिक लागतं. सेमच लॉजिक म्हणजे केथ ओव्हरटोन काय बनेल, केथ ओव्हरटोन बनेल K+1 NO. इथे ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट आणि त्या लॉजिकमुळे ऑडच प्रेझेंट असल्यामुळे केथ ओव्हरटोन काय बनेल 2K+1 हार्मोनिक, 2K+1 NO NC सॉरी 2K+1 NC असा फॉर्म्युला त्याचा बनतो. नीट लिहितो जरा. 2K+1 into NC becomes the formula of kth ओव्हरटोन. म्हणजे सिक्स्थ ओव्हरटोन विचारलं. चला तुम्हाला सिक्स्थ ओव्हरटोन ऑफ अ क्लोज्ड पाईप सांगा. सिक्स्थ ओव्हरटोन विल बी 13वा NC, 13 2K+1. ठीक आहे, बिकॉज फक्त ऑड प्रेझेंट आहे. थर्ड, फिफ्थ, सेवन्थ, नाईन्थ असेच प्रेझेंट आहेत. बीट्स, कॉन्सेप्ट ऑफ बीट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बीट फॉर्मेशन ज्या वेळेस टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज आपण साऊंड करतो, दोन डिफरंट फ्रिक्वेन्सी साऊंड केल्या तर त्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये बीट्स डेव्हलप होतात, बीट्स. आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे, बीट फ्रिक्वेन्सीज, दोन फ्रिक्वेन्सीचा बेसिकली डिफरन्स सरळ सबट्रॅक्शन करायचं. दोन फ्रिक्वेन्सीज सबट्रॅक्शन करायचं, तुम्हाला बीट्स मिळतील. बीट्सवरती क्वेश्चन खूप सारे याच लॉजिकवरती बेस्ड आहे. बीट्सचा डिफरन्स घ्यायचा आहे. ठीक आहे, ॲक्च्युअल डेरिव्हेशन वगैरे तर आता सध्या पॉईंट स्कोपच्या बाहेर आहे आपल्या. आपण इथं फक्त फॉर्म्युला रिवाईज करतो, त्यामुळे हा एकच फॉर्म्युला आहे बीट्समध्ये. पण महत्त्वाचे काही क्वेश्चन बनतात ट्युनिंग फोर्कचे. सो ट्युनिंग फोर्कमध्ये तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, जर ट्युनिंग फोर्कला आपण त्याच्यावरती वॅक्स पुट केलं, वॅक्स ॲड ऑन केलं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क डिक्रीजेस. लक्षात ठेवा, डिक्रीज होते ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी वॅक्स ॲड केल्यावरती. आणि जर ट्युनिंग फोर्कच्या याला फाईल केलं, फाईल म्हणजे ते मटेरियल घासून काढलं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क इन्क्रीजेस. मटेरियल ॲड केलं, वॅक्स पुट केलं तर फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, आणि फाईल केल्यावरती फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. दिस इज वॉट यू मस्ट नो फ्रॉम दिस लेसन. नाव लेट्स मूव्ह टू द वेव्ह ऑप्टिक्स. हा रिसेंटली झालेला टॉपिक आहे. जास्त फॉर्म्युला नाही याच्यामध्ये, फक्त YDSCचा एक फॉर्म्युला आहे, दॅट्स इट. बाकी सगळं तर खूप इझी आहे, थिअरीच आहे सगळी. हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट तुम्हाला माहीत आहे. आता ही पर्टिक्युलर स्लाईड काही कामाची नाही, याच्यात फॉर्म्युला नाही बनणार. फक्त मी तर सांगतो तुम्हाला काय काय आहे. हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटचे 4 पॉईंट्स आहेत. 4 पॉईंट्स आहेत की लाईट लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. सेन्सेशन ऑफ लाईट कधी मिळतं आपल्याला, वेन लाईट एंटर्स दी आहे. त्यानंतर डिफरंट कलर डिफरंट वेव्हलेंथमुळे असतात, डिफरंट कलर डिफरंट वेव्हलेंथमुळे असतात. आणि लास्ट पॉईंट आहे ल्युमिनिफेरस इथरचा. ठीक आहे, तो काय एक्सप्लेन करू शकला, रिफ्लेक्शन एक्सप्लेन करू शकला, रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करू शकला, इंटरफेरन्स एक्सप्लेन करू शकला, डिफ्रॅक्शन एक्सप्लेन करू शकला. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे रेअररमध्ये स्पीड डेन्सरपेक्षा जास्त असते, हे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स होते. डीमेरिट्समध्ये तो काय एक्सप्लेन नाही करू शकला, तो पोलरायझेशन एक्सप्लेन नाही करू शकला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ल्युमिनिफेरस इथर असतं बट ते सापडलं नाही, ल्युमिनिफेरस इथर सापडलं नाही. तो रमन इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट आणि सीबेक, रमन इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कुड नॉट एक्सप्लेन. का नाही करू शकला, कारण की ऑब्व्हियसली हे इफेक्ट पार्टिकल नेचरला हेल्प करणारे आहेत, नॉट द वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हे एक्सप्लेन नाही करू शकला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे लाईट लॉन्जिट्युडनल नाही आहे, ट्रान्सफर्स आहे. लॉन्जिट्युडनल चुकीचं सांगितलेलं त्यांनी. हे काही त्याचे डीमेरिट्स आहेत. प्रिन्सिपल पण एक थिअरीज पॉईंट आहे, प्रिन्सिपल पण थिअरीज पॉईंट आहे. हायजेन्स प्रिन्सिपल आहे की एव्हरी पॉईंट ऑन द वेव्ह फ्रंट ॲक्ट्स एज सेकंडरी सोर्स. एव्हरी पॉईंट ऑन वेव्ह फ्रंट ॲक्ट्स सेकंडरी सोर्स. ओके, मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि टँजंट गिव्स पोझिशन ऑफ रिझल्टंट. आपला वेव्हफ्रंट कुठे पोचला, टँजंट विल टेल अस, टँजंट टू द वेव्हलेट्स विल गिव्ह यू द पोझिशन ऑफ द वेव्हफ्रंट. आता वेव्हफ्रंट काय असतं, वेव्ह नॉर्मल काय असतो, इट इज द लोकस ऑफ पॉईंट.
locus of point where wave reaches simultaneously. Wave reaches simultaneously. वेवफ्रंट म्हणतो 3 प्रकारचे असतात. कोणते कोणते? स्फेरिकल, सिलेंड्रिकल आणि प्लेन. कसे बनवायचे? ह्याला पॉईंट सोर्स, ह्याला लिनियर सोर्स, ह्याला सोर्स ॲट इन्फिनिटी किंवा सोर्स ऑन द फोकस ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. वेव्ह नॉर्मल काय असतो? परपेंडिक्युलर टू वेवफ्रंट इन डायरेक्शन ऑफ लाईट इज कॉल्ड एज अ वेव्ह नॉर्मल. सिंपल. बघा, ही पूर्ण स्लाइड थिअरीच होती. जस्ट मी एक्सप्लेन केलं तुम्हाला फास्टमध्ये. मेन तर इथे फॉर्म्युला चालू होतो. YDSC यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फ्रिंज विड्थ? लॅम्बडा d/d. बास, एकच फॉर्म्युला पूर्ण लेसनमध्ये, एकच फॉर्म्युला. आणि इफ थिन शीट इज इंट्रोड्यूस्ड इन वन स्लिट, इन फ्रंट ऑफ वन स्लिट, एका स्लिटच्या समोर एक छोटासा ट्रान्सपरंट स्लॅब टाकला तर शिफ्ट इन पॅटर्न, सेंट्रल ब्राईट बँड शिफ्ट होतो. शिफ्ट x नॉटचा फॉर्म्युला काय? d/d μ-1 × t. लक्षात ठेवा, फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. हा झाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा फॉर्म्युला. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये कसं असतं? यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये मॅक्सिमम इंटेन्सिटी असती 4I0 आणि जनरल इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जनरल IR इज 4I0 cos square phi/2. सो इट व्हेरीज विथ द cos square phi/2. फाय म्हणजे फेज अँगल असतो. ओके, फेज अँगल. आणि फेज अँगल कसा काढायचा? तर x डिस्टन्स असेल जर काही 2 पॉईंटमध्ये, फ्रिंज विड्थच्या डिस्टन्सवरती फेज असतो 2π. सो तुम्हाला जनरली विचारलं की फ्रिंज विड्थ x आहे ना, तर x/3 ला किती फेज डिफरन्स असेल? x/3 ला किती इंटेन्सिटी असेल? तर फेज काढा आणि फेज तिथे टाका. ठीक आहे, या लॉजिकनी फेज काढून इथे टाका, इथे काढून इंटेन्सिटी काढू शकता तुम्ही. सो दिस इज हाऊ यू कॅन मेक इट. ओके, कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स काय आहे? तर पाथ आणि फेज अशा कंडिशन्स असतात. तर पाथसाठी n लॅम्बडा आहे, फेजसाठी 2π × n आहे. पाथसाठी डिस्ट्रक्टिव्हला काय आहे? n-0.5 लॅम्बडा आणि याच्यासाठी काय आहे? 2n-1 × π. कंडिशन्स आहेत. कंडिशन्स फॉर constructive destructive interference. How to produce coherent sources? Lloyd's mirror ही एक मेथड आहे आणि दुसरी आहे बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. बाय प्रिझम वापरून हे 2 मेथड्स आहेत. स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न कधी कसा बनतो? सोर्सेस शुड बी कोहेरेंट, सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक, सोर्सेस शुड बी इक्वली इंटेन्स, सोर्सेस शुड बी नॅरो, सोर्सेसमध्ये छोटा डी शुड बी छोटा, मोठा डी शुड बी मोठा आणि सोर्सेस शुड बी पोलराइज्ड. हे सगळ्या प्रॉपर्टीज सोर्सेसकडे असल्या पाहिजे तर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न बनून जातो, काही लोड नाही. आणि नंतर आहे डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शनमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे कंडिशन्स फॉर मिनिमा. कंडिशन फॉर मिनिमा इज n लॅम्बडा. काय n लॅम्बडा? कंडिशन फॉर मिनिमा काय n लॅम्बडा? तर पाथ डिफरन्स. तर पाथ डिफरन्स काय असतो? पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला असतो a sin θ आणि a sin θ जर n लॅम्बडा झाला तर तो डिस्ट्रक्टिव्ह झाला, मिनिमा झाला. आणि कंडिशन फॉर मॅक्सिमा काय बनेल मग? कंडिशन फॉर मॅक्सिमाचा फॉर्म्युला आहे a sin θ इज n+½ लॅम्बडा. असा फॉर्म्युला n+½ लॅम्बडा. ठीक आहे, a sin θ इज n+½ लॅम्बडा. कंडिशन फॉर मिनिमा मॅक्सिमा. हा इंटेन्सिटीचा कर्व आहे, खूप महत्त्वाचा आहे. हा आहे फर्स्ट मिनिमम, सेकंड मिनिमम, थर्ड मिनिमम, फर्स्ट मिनिमम, सेकंड मिनिमम, थर्ड मिनिमम. तुम्हाला कुठल्याही 2 मिनिमम मधला अँगल विचारला तुम्ही काढू शकता. सेकंड आणि फर्स्ट मधला अँगल हे मायनस हे करा. तुम्हाला कधी कधी विचारतील सेंट्रल मॅक्सिममची विड्थ काय आहे, किती जाडी आहे त्याची. तर अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम किती येईल रे? अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम 2 λ/a. किती येईल? 2 λ/a. ही अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम आहे, सेंट्रल मॅक्सिममची अँग्युलर विड्थ. आणि लिनियर विड्थ कशी काढायची त्याची? लिनियर विड्थ कशी काढायची? लिनियर विड्थ
ऑफ सेंट्रल मॅक्सिमम इज सिम्पली लिनियर विड्थ काढायची असेल तर अँग्युलर विड्थला डीनी मल्टिप्लाय करून टाकायचं. दिस इज कॉल्ड ॲज लिनियर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम. हे आहेत डिफ्रॅक्शनचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले. ओके, लेट्स नाव मूव टू द लास्ट लेसन, दॅट इज दी करंट इलेक्ट्रिसिटी. लास्ट लेसन ह्याच्या सगळे फॉर्म्युले बघूया. KVL KCL. पहिला KCL किर्चॉफ्स करंट लॉ, ऑल्सो कॉल्ड एज फर्स्ट लॉ, ऑल्सो कॉल्ड एज जंक्शन लॉ. हा जो लॉ आहे हा स्टेट करतो की टोटल करंट 0 असला पाहिजे कोणत्याही जंक्शनला. जंक्शन काय असतो, ज्या पॉईंटला 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर मीट होतात त्याला आपण जंक्शन म्हणतो. आणि ह्याला ह्या एक वेने लिहू शकतो. आणि याला कन्व्हेन्शन असे आहेत की करंट इनकमिंग असेल तर त्याला पॉझिटिव्ह ट्रीट करा, करंट आउट गोईंग असेल तर त्याला नेगेटिव्ह ट्रीट करा. हा वर्क करतो कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज या प्रिन्सिपलवरती वर्क करतो, लक्षात ठेवा. KVLला सेकंड लॉ म्हणतात आणि KVLमध्ये लूप लॉ पण म्हणतात, कारण की तो लूपवरती अप्लाय केला जातो. आणि त्याच्यामध्ये रूल असा आहे की टोटल समेशन ऑफ EMF आणि टोटल समेशन ऑफ IR ड्रॉप्स इज 0. टोटल 0 झाला पाहिजे. कॉमन सेन्स आहे. हा EMF म्हणजे एनर्जी देणारा सोर्स आहे आणि हा एनर्जी खाणारा सोर्स आहे. एनर्जी खाणारी गोष्ट आहे. रेझिस्टर एनर्जी खाऊन टाकतो, जी काय एनर्जी बॅटरी देते. सो जेवढ्या बॅटऱ्या लावल्यात लूपमध्ये, जेवढी बॅटऱ्या एनर्जी देत आहेत तेवढी एनर्जी रेझिस्टरमध्ये लूज होणार आहे. आता एनर्जी जाईल तरी कुठे, एनर्जी कॉन्झर्व झाली पाहिजे ना. सो हा कुठल्या प्रिन्सिपलवरती बेस्ड आहे, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती बेस्ड आहे हा किर्चॉफ्स सेकंड लॉ, लूप लॉ म्हणतात त्याला. आणि कन्व्हेन्शन असे सांगतात त्याच्यामध्ये की जर आपण ट्रेस करताना बॅटरीला क्रॉस करत असू तर बॅटरीला क्रॉस करत असताना, सेलला क्रॉस करत असताना तुम्ही कोणत्या प्लेटवरती लँड करताय, उडी मारून कोणत्या प्लेटवरती लँड करताय त्याची साईन घ्या. ओके, साईन ऑफ द प्लेट ऑन विच यू लँड. तुम्ही जंप करता ना रे बॅटरीच्या वरून ट्रेस करताना, तर कुठल्या प्लेटवर लँड करतो त्याची साईन घ्या. आणि जर काही ट्रेसिंग करताना विथ करंट असू तर -IR आणि ऑपोजिट टू करंट असू तर +IR. These are some basic sign conventions that you must know. That's it. नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे, हा व्हिटस्टोन नेटवर्क आहे. व्हिटस्टोन नेटवर्क काय असतो, 4 रेझिस्टर्सला जर काही आपण एका क्वाड्रिलॅटरलच्या साईड्सवरती लावून टाकलं, 4 रेझिस्टरला आपण एका क्वाड्रिलॅटरलच्या साईडला लावलं, R1 R2 R3 R4, R1 R2 R3 R4 या 4 रेझिस्टरला लावून टाकलं. आणि ह्या क्वाड्रिलॅटरला 2 डायगोनल बनत आहेत, एक असं डायगोनल एक असं डायगोनल. क्वाड्रिलॅटरला 2 डायगोनल असतात. कोणत्याही एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावली किंवा सेल लावला, कोणत्याही एका डायगोनलच्या अक्रॉस इलेक्ट्रिसिटी सेल लावला जर काय आपण, तर याला आपण व्हिटस्टोन नेटवर्क म्हणतो. दिस इज व्हिटस्टोन नेटवर्क. हां, बॅलन्स्ड आहे का नाही दॅट इज डिफरंट स्टोरी, बट ह्याला व्हिटस्टोन नेटवर्क म्हटलं जातं. आता हा सेल इथेच लावला पाहिजे असा काही रूल नाही आहे. कधी कधी काही बुक्समध्ये ते म्हणतील असं पण लावू शकतो आपण सेल, अँड दॅट इज ट्रू. बघा कसं लावता येईल, बघा सेल असं पण लावता येईल मध्येच. ठीक आहे, लावून टाकला मध्ये सेल, एका डायगोनलच्या क्रॉस लावला, उभा पण लावू शकतो मी, कोणता पण एक डायगोनल. दिस इज कॉल्ड ॲज व्हिटस्टोन नेटवर्क. जर असं झालं, व्हिटस्टोन नेटवर्क आहे हा, जर व्हिटस्टोन नेटवर्कमध्ये R1/R3 इज इक्वल टू R2/R4 असेल, जर असं झालं की हा रेझिस्टन्स अपॉन हा रेझिस्टन्स इज इक्वल टू हा अपॉन हा असेल, तर याला आपण म्हणतो बॅलेन्स्ड नेटवर्क. काय म्हणतो आपण याला, बॅलेन्स्ड नेटवर्क. हा बॅलेन्स्ड नेटवर्क बनतो. आणि ज्यावेळेस तो बॅलेन्स्ड नेटवर्क बनतो त्यावेळेस दुसऱ्या कोणत्या डायगोनलच्या अक्रॉस जर आपण करंट फ्लो होतोय का नाही चेक केलं, एका डायगोनलच्या अक्रॉस तर बॅटरी लावली तर दुसऱ्या डायगोनलच्या अक्रॉस करंट फ्लोच होत नाही, नो करंट फ्लोज. जर बॅलेन्सिंग झालं तर, बॅलेन्स्ड असेल तर. आणि बॅलेन्स कसं चेक करायचं, तर हा रेझिस्टन्स अपॉन हा इज हा अपॉन हा असं असेल तर एक तर, किंवा R2 खाली घ्या R3 वरती घ्या, तर तो हा अपॉन हा इज हा अपॉन हा पण होतो, R1/R2 इज R3/R4. किंवा एक वे असा पण आहे की क्रॉस मल्टिप्लाय करा, तो या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम असेल तर त्याला आपण बॅलन्स नेटवर्क म्हणतो. आणि बॅलन्स नेटवर्कमध्ये सेकंड डायगोनलच्या अक्रॉस करंट फ्लो होत नाही. तुम्ही जर का बॅटरी ह्या डायगोनलला लावली असती तर ह्या डायगोनलच्या क्रॉस करंट फ्लो नसतं झाला. दिस इज द मिनिंग ऑफ व्हिटस्टोन्स नेटवर्क. आणि याच्यावरती बेस्ड आहे मीटर ब्रिज. हा एक
डिव्हाइस. सो मीटर ब्रिज जो आहे, व्हीटस्टोन मीटर ब्रिज ज्याला आपण म्हणतो, तो काय आहे तर तो एक मीटर ब्रिज का म्हणतो त्याला, कारण की त्याच्यामध्ये एक आपण इन्स्ट्रुमेंट असं आहे की ज्याच्यामध्ये 1 मीटरची वायर वापरली जाते. ते कसं आहे तो इन्स्ट्रुमेंट बघा, त्याचं स्ट्रक्चर बेसिक दाखवतो मी तुम्हाला, की त्याच्यामध्ये कॉपरच्या प्लेट्स घेतल्या जातात 3 वुडन बोर्डवरती त्या फिक्स केलेल्या असतात, सच दॅट इथे 1 मीटरची वायर घेतलेली असते, 1 मीटरची वायर. आणि ह्याचा उपयोग असतो मेन तर की अननोन रेझिस्टन्स काढण्यासाठी. समजा मी लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेझिस्टन्स लावला आणि राईट गॅपमध्ये नोन रेझिस्टन्स लावला, हा नोन रेझिस्टन्स, आणि इथे खाली वायर युनिफॉर्म वायर आहे, आणि जर इथनं सेल वगैरे लावून आपण सर्किट चालू केलं. ओके, जर बॅलेन्सिंग करताना आपल्याला असं सापडलं की ह्या पॉईंटला बॅलन्स झालं नेटवर्क, तर फॉर्म्युला असं सांगतो की एक्स अपॉन ह्याच्या खालची लेंथ एल एक्स इज इक्वल टू आर अपॉन एल आर. या फॉर्म्युल्याने आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. एक लक्षात ठेवा, ही 20 असेल सेंटीमीटर तर उरलेली 80 असेल. एल एक्स काढला तर एल आर आपोआप मिळून जातो, बिकॉज एल आर 100 मायनस एल एक्स असतो. सो तुम्ही एक्स काढू शकता, अननोन रेझिस्टन्स काढू शकता ह्या इन्स्ट्रुमेंटला वापरून. ओके, सो द एरर्स इन दिस पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट, 3 टाईपचे एरर पॉसिबल असतात. फर्स्ट एरर असतो की जर काही वायर युनिफॉर्म नाही घेतली आपण, इफ द वायर इज नॉट युनिफॉर्म देर विल बी एरर. आपण फॉर्म्युला डिराईव्ह करताना बघितलं आहे, हा फॉर्म्युला डिराईव्ह करताना युनिफॉर्म वायर असली पाहिजे. सेकंड आहे की कॉन्टॅक्ट रेझिस्टन्सेसमुळे एरर जनरेट होतो. आणि थर्ड आहे की जर इथे 0चा मार्क मॅच होत नसेल, खाली स्केल जी असते तिचं 0 एक्झॅक्टली मॅच होत नसेल तर, आणि ते एरर्स काढण्यासाठी हाऊ टू रिमूव्ह दीज आर द सोर्सेस ऑफ एरर्स. रेमेडीज काय आहेत त्यांना, तर ट्राय करा मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स, जर काही आपला बॅलेन्सिंग जर काही बरोबर मिडल 1/3 होत असेल तर दॅट इज द बेस्ट. त्याच्यामुळे बरेच एरर्स मिनिमाइज होतात. त्यांनी एक फर्स्ट वे सांगितलं आहे की वायर युनिफॉर्म घ्या म्हणून, ठीक आहे, दॅट इज द फर्स्ट वे. सेकंड इज एरर बॅलेन्सिंग लेंथ मिडल 1/3 पोर्शनमध्ये ऑप्टेन करण्याचा प्रयत्न करा, 33.33 to 66.67 मध्ये ऑप्टेन करण्याचा प्रयत्न करा. आणि थर्ड आहे एक्सपेरिमेंट करताना इंटरचेंज करून परत रिडिंग घ्या, इथे आर तिथे एक्स लावून मोजा, देन यू कॅन मिनिमाइज द एरर्स. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट व्हीटस्टोन मीटर ब्रिज. केल्विन्स मेथड डिलीट केलं आहे, ते सिलेबसमध्ये नाही. नेक्स्ट पॉईंटकडे वळूयात आपण. नेक्स्ट जो आहे दॅट इज पोटेन्शिओमीटर. आता पोटेन्शिओमीटरमध्ये काही फॉर्म्युले आहेत जे मी सांगणार आहे, पण पोटेन्शिओमीटर समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पोटेन्शिओमीटरचं एक शॉर्टमध्ये 2-3 मिनिटामध्ये एक्सप्लेनेशन देतो मी, काय आहे पोटेन्शिओमीटर, आणि नंतर त्याचे सगळे फॉर्म्युले लिहू आपण. एक लक्षात ठेवा, 11th हे तुम्हाला झालं आहे, हे मी तुम्हाला देणार नाही आहे, डिलीट करणार आहे मी, एक्सप्लेनेशनसाठी फक्त एक्सप्लेन करतो इथे. 11th झालं आहे की ई एम एफ ऑफ अ सेलचा फॉर्म्युला असतो एक्सटर्नल पोटेन्शियल ड्रॉप प्लस इंटरनल पोटेन्शियल ड्रॉप, हा फॉर्म्युला असतो सेलचा. आता एक्सटर्नल प्लस इंटरनल जर काही असेल, ई एम एफ ज्याला म्हणतो आपण, आणि ई इक्वल्स टू व्ही त्यावेळेस होतो जर इंटरनल रेझिस्टन्स नसेल तर, म्हणजे आयडियल सेल असेल तर, बट पॉसिबल नाही आयडियल सेल, किंवा सेलमधनं करंट ड्रॉ नाही झाला तर, सेलमधनं करंटच फ्लो नाही झाला तर ई इज इक्वल टू व्ही असतो. बट ई इक्वल टू व्ही हे शक्य होत नाही जर आपण सेलला एका व्होल्ट मीटर बरोबर लावलं तर. त्यामुळे 3 वोल्टचा सेल व्होल्ट मीटरला लावल्यावरती फक्त 2.8च मोजतो, किंवा 2.7 मोजतो, किंवा 2.9 मोजतो, 3 नाही मोजू शकत. व्होल्ट मीटर कॅनॉट मेजर voltage, it cannot measure EMF, it can only measure terminal potential difference because there is some internal drop. आतमध्ये करंट फ्लो होत असतो, त्यामुळे करंट फ्लो झाल्यामुळे आतमध्ये 0.2 वोल्टचा ड्रॉप होतो. त्यामुळे व्होल्ट मीटरकडे ताकद नाही आहे की तो EMF मोजू शकेल. आपल्याला EMF मोजायचं असेल ना तर आपल्याला काहीतरी करून करंटला 0 बनवावं लागेल. आणि ते कसं होतं बघा. आता लेट अस कन्सिडर की एक इथे मी सेल घेतोय, एक मोठा बॅटरी घेतो, बॅटरी म्हणूयात, ज्याला की आहे, आणि एक इथे एक वायर घेतली मी. काय ही जी वायर आहे तिला वेगळ्या कलरनी ड्रॉ करतो. सो ही वायर येते. आता बघा काही इम्पॉर्टंट गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. ही जी वायर आहे ना याचा रेझिस्टन्स RAB आहे. रेझिस्टन्स ऑफ वायर ABला RAB म्हणूयात, RAB रेझिस्टन्स ऑफ द वायर. ठीक आहे. आपण इथून काहीतरी व्होल्टेज लावले, समजा 10 वोल्ट लावला. आता हा 10 वोल्ट आतमध्ये काही इंटरनल रेझिस्टन्स असेल, इथे रिओस्टॅट असेल, 2 वोल्ट इथे कुठेतरी ड्रॉप होऊन जाईल आणि 8 वोल्ट या वायरवरती ड्रॉप होईल. ठीक आहे. व्होल्टेज ऑन वायर AB किती ड्रॉप आहे? 8 वोल्ट. 8 वोल्टचा ड्रॉप झाला. आता पोटेन्शिओमीटर
8 व्होल्टचा ड्रॉप झाला ना, तर इथून समजा ही वायर पण 8 मीटरची आहे, 8 मीटरची वायर आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा शब्द असतो पोटेन्शियल ग्रेडियंट, PG. पोटेन्शियल ग्रेडियंटचं डेफिनेशन काय आहे की किती व्होल्टेज ड्रॉप झाला आहे पर युनिट लेंथ, पर युनिट लेंथ. आणि व्होल्टेज कसा काढायचा, करंट इंटू रेझिस्टन्स, करंट किती फ्लो होतो सर्किटमधनं इंटू रेझिस्टन्स ऑफ वायर AB अपॉन लेंथ. आणि रेझिस्टन्स पर युनिट लेंथला एक नवीन नोटेशन असतं सिग्मा, I इंटू सिग्मा. हे आपण बघू नंतर, फॉर्म्युला आहे. बट मेन आहे की आता सध्या पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे, या वायरवरती 1 व्होल्ट पर मीटरचा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. प्रत्येक मीटरला 1 व्होल्ट 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 आणि 1 व्होल्ट असा ड्रॉप होऊन 8 व्होल्ट ड्रॉप झाला. आता पोटेन्शिओमीटर कसं काय EMF मोजू शकतो. समजा माझ्याकडे एक सेल आहे, ह्याचा EMF मला माहीत नाही आहे, मला माहिती आहे तुम्हाला माहीत नाही आहे, बट मी तुम्हाला सांगतो की ह्याचा चला ह्याचा 3 व्होल्ट आहे. मी तुम्हाला आधीच इन्फॉर्मेशन देऊन टाकली, बट आत्ता सध्यासाठी अज्युम करा तुम्हाला माहीत नाही आहे. तर हाऊ डू वी मेजर. तुम्ही जर काही व्होल्ट मीटरला लावला तर व्होल्ट मीटर तर 2.8 दाखवतोय, मगाशीच बघितलं आपण. व्होल्ट मीटर झोल करतो. आपल्याला ह्याचा EMF मोजायचा आहे, सेलचा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स नाही, EMF मोजायचा. तर आपण असा सेल ज्याचा EMF मोजायचा असतो तो आपण इथे घेऊन येतो आणि आपण तो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतो. आता पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केल्यावरती गॅल्व्हॅनोमीटर थ्रू आपण ती की कुठे पण रँडमली टच करून टाकतो. समजा मी 1 मीटरवरतीच टच करून टाकली, तर 1 मीटरवरती टच केल्यावरती हा तर 3 व्होल्टचा आहे माहिती आहे आपल्याला, आणि हा तर 1 मीटरवरती 1 व्होल्टचा ड्रॉप आहे. सो कोण जिंकेल, हा जिंकेल. सो हा करंटला फोर्सफुली असा पाठवेल म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये असा डिफ्लेक्शन जनरेट होईल. आता मी हे काय करतो, या कीला दुसरीकडे कुठेतरी चेक करतो. चला इथे चेक करूयात, 6 मीटरवरती. तर 6 मीटरवरती 6 व्होल्टचा ड्रॉप होणार आहे. सो 6 व्होल्टचा ड्रॉप या 3 व्होल्टपेक्षा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आता करंट 6 व्होल्ट, हा 6 व्होल्ट जास्त आहे, सो करंट असा फ्लो होईल. सो खालचा 6 व्होल्ट मोठा आहे, वरचा छोटा आहे. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन, करंट विल फ्लो. सो गॅल्व्हॅनोमीटर विल शो दिस डिफ्लेक्शन नाव. सो हा जिंकला. सो पूर्ण वायरवरती एक पॉईंट असं नक्की सापडेल तुम्हाला, एक पॉईंट नक्की सापडेल तुम्हाला की जिथे याचा पण 3 व्होल्ट बनत आहेत. 3 मीटर तो पॉईंट आहे की याचे 3 व्होल्ट बनत आहेत आणि आपला सेल जो आणला त्याचे पण 3 व्होल्ट बनत आहेत. आणि गॅल्व्हॅनोमीटर ना इकडे कुठेच जात नाही आहे, गॅल्व्हॅनोमीटरमध्येच थांबला आहे. त्या मोमेंटला मी असं बोलू शकतो का की गॅल्व्हॅनोमीटरमधनं करंट फ्लो होत नाही, म्हणजे या सर्किटमधनं सेलमधनंच करंट फ्लो होत नाही आहे. आणि आपण मगाशी बघितलं की सेलमधनंच करंट फ्लो नाही झाला तर जे काही मोजलेलं आहे हा 0 आहे. तर जे काही मोजले ते EMFच तर आहे, त्यामुळे पोटेन्शिओमीटर EMF मोजू शकतो. व्होल्टमीटर नाही मोजू शकत. दिस इज हाऊ पोटेन्शिओमीटर. कारण की पोटेन्शिओमीटर सगळ्यात महत्त्वाचं काम काय करतो, सेलमधनं करंट ड्रॉच करत नाही, सेलला ओपन करून टाकतो. तो सेलमधनं करंट ड्रॉ करण्याचं काम नाही होते. इथे जेवढा व्होल्टेज ड्रॉप आहे तेवढाच व्होल्टेज सेलचा आहे. सो दोघांनी एकमेकांना कॅन्सल केलं. गॅल्व्हॅनोमीटरमधनं नो करंट विल फ्लो. सो सेल ओपन सेल झाला. जे काही मोजले ते E आहे, नॉट टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. दिस इज हाऊ पोटेन्शिओमीटर वर्क्स. नाव पोटेन्शिओमीटर कसा वर्क करतो कळाला आपल्याला. आता आपण त्याचं बेसिक फॉर्म्युला बघूया. सो हा समजा पोटेन्शिओमीटर ही ऑक्झिलरी बॅटरी म्हणजे मेन बॅटरी असते, की रिओस्टॅट आणि ही वायर ABचा रेझिस्टन्स, ह्याच्यातनं किती करंट फ्लो होतो तो करंट कसा काढायचा असतो. तर टोटल ऑक्झिलरी बॅटरीचा EMF डिवायडेड बाय जेवढे रेझिस्टन्सेस आहेत ना सर्किटमध्ये सगळे रेझिस्टन्स, पहिला तर RABचा वायरचा रेझिस्टन्स, प्लस रिओस्टॅट लावला असेल तर रिओस्टॅट, प्लस इंटरनल रेझिस्टन्स ऑक्झिलरीला दिला असेल तर तो पण करून टाकायचा. डिपेंड करतं, काही क्वेश्चनमध्ये फक्त रिओस्टॅट देतील तर फक्त हे 2 ॲड करा, काही क्वेश्चनमध्ये इंटरनल पण देतील तर हे 3 ॲड करा, काही क्वेश्चनमध्ये काहीच नाही देणार, हे दोन्ही नाही देणार, फक्त हे असेल. सो E/RAB करंट काढला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सिग्मा काय आहे. तर सिग्मा म्हणजे रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. आणि I आणि सिग्मा दोघांना जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता ना तेव्हा तुम्हाला PG मिळतो. PG खूप महत्त्वाचं आहे. पोटेन्शिओमीटरमध्ये PG काढणं खूप महत्त्वाचं आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट, करंट इंटू रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, PG. हा का महत्त्वाचा आहे, कारण की जर तुम्हाला PG माहिती असेल, जसं की मागच्या क्वेश्चनमध्ये माहिती होता मला PG, तर मी कुठला पण सेल उचलून आणला का 7 व्होल्टचा तर मी लगेच सांगू शकतो अरे हा 7 व्होल्टचा आहे ना, मग 7 मीटरला तो बॅलन्स करणार. कारण की मला माहिती आहे एका मीटरला किती व्होल्ट आहे, एका मीटरला 1 व्होल्ट आहे, 7 मीटरला तो बॅलन्स होणार. सो कधी पण आपण एखादा सेल अननोन सेल तो घेऊन आलो मी, तर तो कितीला बॅलन्स होईल, किती लेंथला बॅलन्स होईल, त्याची व्हॅल्यू काय असेल, तर त्याचा आन्सर असतं I सिग्मा म्हणजे PG इंटू लेंथ.
ह्या फॉर्म्युल्याने आपण त्याचा EMF काढू शकतो. लेंथ मोजून आपण त्याचा EMF काढू शकतो. सो देअरफॉर इथे फॉर्म्युला कोणता आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर सपोज फॉर एक्झाम्पल इथे मी फॉर्म्युला लिहून ठेवतो तुमच्या रेफरन्ससाठी. PG इज इक्वल टू I सिग्मा बाय L. ठीक आहे, सॉरी I सिग्मा बाय L नाही, I सिग्मा. ठीक आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट इज I सिग्मा. नाव फॉर एक्झाम्पल सपोज मी इकडे एक सेल आणला. पहिला आहे कंपॅरिझन ऑफ सेल्स, कंपेअर EMF ऑफ टू सेल. कसं करतो कंपेअर आपण. पहिला सेल घेऊन येतो. ठीक आहे, आणला पहिला सेल, बघतो कुठे बॅलन्स होतोय. तो L1 ला बॅलन्स झाला. L1 ला बॅलन्स झाला. मग मी असं म्हणू शकतो का, अरे E1 तर I सिग्मा L1 आहे. I सिग्मा तर कॉन्स्टंट आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. मग मी दुसरा सेल आणला E2, तो बॅलन्स झाला लेंथ L2 ला. मग मी म्हणतो अरे E2 तर कोण आहे, I सिग्मा L2 आहे. घ्या रेशो E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2. दिस इज हाऊ वी लर्न द फॉर्म्युला. काही केसमध्ये दोन सेल्स खूप मोठे मोठे डिफरन्सचे असतात. म्हणजे एक 10 व्होल्टचा असतो, एक फक्त अर्ध्या व्होल्टचा असतो. अशा वेळेस दोघांचे डायरेक्टली L1 L2 काढून जर मी रेशो काढला तर खूप एरर असू शकतो. सो त्या केसमध्ये आपण सम अँड डिफरन्स मेथड वापरतो. सम अँड डिफरन्स मेथड या मेथडमध्ये आपण कॉम्बिनेशन मेथड याला म्हणतो. आधी E1 आणि E2 असिस्टला लावतो पोझिशनमध्ये आणि नंतर अपोजिंग पोझिशनला लावतो. आणि त्या फॉर्म्युलानी आन्सर असं येतं L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. यू मस्ट नो द फॉर्म्युला. आणि तिसरा आहे इंटरनल रेजिस्टन्स कसा मोजायचा. खूप महत्त्वाचा आहे हा. समजा हा सेल आहे, ठीक आहे, इमॅजिन करा की हा सेल आहे E. ठीक आहे, आणि या सेलचा गॅल्व्हॅनोमीटरनी लेंथ L1 ला बॅलन्स झालं आहे. सो मी असं म्हणू शकतो का, चला E इज इक्वल टू I सिग्मा L1. मग अशीच बघितलं आपण EMF मोजला. EMF का मोजला आहे, कारण की आत्ता सध्या सेलमधनं कुठलाच करंट फ्लो होत नाही म्हणून EMF मोजला आहे. नाही तर व्होल्टेज मोजला असता. मला कळालं की आत्ता करंटमधनं या सेलमधनं करंट फ्लो होत नाही आहे. सो मी जे काही मोजले तो E आहे. आता मी काय करतो, ह्याला एक प्रोव्हिजन करतो की इकडे ह्याला पॅरललमध्ये एक रेझिस्टन्स कॅपिटल R लावून इकडनं करंट फ्लो करणं चालू करतो. असं झाल्यानंतर आता या सेलमधनं करंट फ्लो होतोय. सो आता मी जे काही मोजतो तो EMF नसणार, तो व्होल्टेज असणार, तो टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असणार. त्यामुळे आता नवीन बॅलन्सिंग लेंथ मला L2 मिळते. जसं मी हा बाहेर एक्सटर्नली शंट करतो त्यावेळेस ह्याच्यातनं करंट फ्लो होणं चालू होतो. सो आता आपण जे काही मोजतो दॅट कॅनॉट बी EMF, इट इज अ व्होल्टेज. अँड देअरफॉर सेकंड केसमध्ये I सिग्मा L2 मध्ये व्होल्टेज मोजलेला असतो, नॉट EMF. आणि दोघांचा जर काही फॉर्म्युला टाकला आपण, ह्याचा फॉर्म्युला असतो IR प्लस IR, IR प्लस IR, आणि ह्याचा असतो नुसता IR. डिवाइड केलं आणि सॉल्व्ह केलं ना, तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स मिळेल. एक्सटर्नल रेजिस्टन्स L2 मायनस L1 बाय L2 मायनस 1. L1 म्हणजे आधी मोजलेली लेंथ मोठी, L2 म्हणजे छोटी, L1 म्हणजे मोठी, L2 म्हणजे छोटी. दीज आर द फॉर्म्युले फॉर पोटेन्शियोमीटर. And then the last part is how to convert a galvanometer into ammeter and voltmeter. त्याला काही शॉर्टकट ट्रिक्स आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. गॅल्व्हॅनोमीटर जेव्हा आधी आपल्याकडे असतो तर गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी एक सर्टन करंट मोजण्याची त्याच्याकडे ताकद असते. त्या करंटला आपण म्हणतो IG, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. IG म्हणतो त्याला, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. समजा एक्झाम्पलसाठी मी घेतो 5 मिली एम्पियर हा जास्तीत जास्त मोजू शकतो. एक्झाम्पल 5 मॅक्सिमम मोजू शकतो. मला इच्छा आहे मला 25 मोजायचं आहे, किंवा माझी इच्छा आहे मला 50 मोजायचं. 50 म्हणजे मला जो करंट मोजायचा त्याला आपण I म्हणतो. हा गॅल्व्हॅनोमीटर आधी मोजू शकतो, आता मोजायचा आहे. आता मला 50 मोजायचं, 10 पट. मला किती टाइम्स रेंज वाढवायची याला आपण N म्हणतो. N म्हणजे किती पटीने रेंज वाढवायची. मला रेंज किती पटीने वाढवायची, हाऊ मेनी टाइम्स आय वॉन्ट टू इन्क्रीज द रेंज. आय वॉन्ट टू इन्क्रीज द रेंज 10 टाइम्स. 10 कसा आला कळालं का, फायनल अपॉन इनिशियल. आधी किती मोजत होता, आता किती मोजतोय आपण, आधी किती मोजत होता. कधी पण हा ग्रेटर दॅन 1च असेल ना, कोणी मूर्खच आहे की जो रेंज कमी करण्याचा विचार करेल. रेंज वाढवतो आपण ना, कारण की समजा 5 मिली एम्पियरचा हा गॅल्व्हॅनोमीटर आणि मला 2च मोजायचं आहे, तर हा तर काम करेलच ना 2ला. हा मॅक्सिमम आहे, मला तर वाढवायची आहे, मला 50 मोजायचं आहे, तो N 10 टाइम्स आहे. तर याला वाढवायची कशी रेंज, त्याला शंट लावून टाकायचं. मी डिटेलमध्ये नाही जाणार आहे, शंट लावून टाकायचं. आणि हा जो शंट आहे त्याची व्हॅल्यू असते गॅल्व्हॅनोमीटर अपॉन N-1. दॅट्स इट. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स अपॉन N-1. मेन आहे N काढणं. N एकदा कळालं तुम्हाला किती आला, N-1 G अपॉन N-1 इज द फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला फॉर ॲममीटर. आणि तसंच
वोल्ट मीटर जर काही असेल आणि वोल्ट मीटर आधी व्होल्टेज VG मोजत होता, 220 मिली वोल्ट मोजत होता, मला मोजायचं आहे 200 मिली वोल्ट, मला फायनली मोजायचं आहे V, आधी मोजत होता VG, तर मी N किती म्हणू आता इथे, इकडचा N असतो V/VG, वोल्ट मीटरमध्ये N काय असतो V/VG आणि त्याची व्हॅल्यू 10 आहे. 10 पट मला व्होल्टेज वाढवायचं आहे. तर इथे मला कसं कन्वर्ट करायचं वोल्ट मीटरमध्ये, तर शंट नाही तर सिरीज रेझिस्टन्स लावून, आणि तो सिरीज रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असतो G×N-1. फरक आहे इथं डिव्हिजन होतं, इथं मल्टिप्लिकेशन, हाच फरक आहे. इथला N वेगळा, इथला N वेगळा, इथला N V/VG आहे. कोण आहे V/VG. आणि जर हा फॉर्म्युला आहे काय, हा तुम्हाला फॉर्म्युला समजला असेल, आपण टेक्स्टबुकमधला पण फॉर्म्युला लक्षात ठेवूयात. N ची व्हॅल्यू टाकून देऊ इथे, G×V/VG काय असतो VG म्हणजे ओरिजिनली किती व्होल्टेज मोजत होता तो, तर ओरिजिनली व्होल्टेज मोजत होता IG×G, ओहम्स लॉ, VG इज IG -1 आणि G आतमध्ये मल्टिप्लाय केला, तुम्हाला टेक्स्टबुकचा पण फॉर्म्युला मिळून जाईल. RS = G आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर G कॅन्सल होईल, V/IG -G. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर शंट रेझिस्टन्स सिरीज रेझिस्टन्स फॉर व्होल्टमीटर. व्होल्टमीटरमध्ये सिरीज रेझिस्टन्स हाय व्हॅल्यूड असतो, पॅरललमध्ये शंट रेझिस्टन्स लो व्हॅल्यूड असतो. ॲममीटरमध्ये आयडियली त्याचा रेझिस्टन्स 0 असला पाहिजे, ॲममीटरचा आयडियली याचा रेझिस्टन्स इन्फिनिटी असला पाहिजे आयडियली. ओके, तो एक टेबल दिला आहे बुकमध्ये, तो पण वाचून घ्या. सो गाईज, दीज वर ऑल द फॉर्म्युलेज फ्रॉम ऑल 8 टॉपिक्स. क्विक रिव्हिजन होतं, थोडं फास्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे मी, पण तरी पण आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला हे सेशन. रिव्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि येस, हे सगळं जे काही मी लिहिलं आहे त्याची PDF यू कॅन फाइंड इन द डिस्क्रिप्शन. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर.